मी आपले संस्थेचे अध्यक्ष श्री अंकुजी आजबे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रेसिडेंट स्पीच द्यावे. धन्यवाद सर. हॅलो, नमस्कार. नमस्ते सर. मी आजच्या वेबिनार मधील आलेले आजचे गेस्ट स्पीकर श्री खोत साहेब व मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचे सभासद यांचे स्वागत करतो. या वर्षीच्या कोविडच्या सेकंड वेव्ह मध्ये आपण ज्यावेळेस वेबिनारची सिरीज चालू केली त्यावेळेस सुरुवात आपण फिजिकल फिटनेस पासून केली. त्यानंतर मागच्या 2 वेबिनार पासून आपण फायनान्शियल फिटनेस यावर आपण काम म्हणजे वेबिनार आयोजित करीत आहोत. आणि या वेबिनार मध्ये आज आपल्याकडे सुप्रसिद्ध वक्ते ट्रेनर श्री सुधीरजी खोत साहेब आपल्याला आज कॅश फ्लोचं महत्व त्या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत, आपल्याला समजावून सांगणार आहेत. आणि त्यावर नंतर काही क्वेश्चन आन्सर असतील ते क्वेश्चन आन्सर पण आपल्या सभासदांसाठी ते घेणार आहेत. मी किंवा बऱ्याचशा उद्योजकांना आपल्याला माहित आहे की कधी कधी प्रॉफिटपेक्षाही कॅश फ्लो मेंटेन होणं, कॅश फ्लो राहणं आणि तो पॉझिटिव्ह कॅश फ्लो असणं आपल्या व्यवसायाच्या साठी फिटनेससाठी खूप गरजेचं आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला प्रॉफिट होतो असंही नाही, पण कॅश फ्लो झाला पाहिजे, व्यवसाय चालला पाहिजे आणि व्यवसायाचे आपल्या कमिटमेंट आहेत त्या कमिटमेंट पाळता आपल्याला आल्या पाहिजेत. ह्या दृष्टीने कॅश फ्लोचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. कित्येक वेळेला आपल्या बॅलन्स शीटला आपण प्रॉफिट दिसतो पण कॅश नसते आणि प्रॉफिट असतो इन्व्हेस्टेड असते, आपण ह्या वर्षी टॅक्स पण भरतो आणि कॅशही नाही, असे कित्येक गोष्टी होतात. पण त्याच वेळेला इफेक्टिव्ह कॅश फ्लो कसा असावा त्याच्या फायदे आणि ह्या दृष्टीने आपल्याला आज खोत साहेब सांगतील. मागे पण आपण श्री अनिल लांबा साहेबांचं आपण स्पीच ठेवलं होतं त्यावेळेला लांबा साहेबांनी आपल्याला उजरतं कॅश फ्लो बद्दल बोलले होते, पण ते त्यांचं बॅलन्स शीट आणि ह्या बऱ्याच गोष्टीबद्दल त्यांचं मार्गदर्शन होतं. आजचं आपण स्पेशल कॅश फ्लो साठी आणि कॅश फ्लो कसा मेंटेन करायचा आणि त्यासाठी काय पथ्य पाळले पाहिजे त्या दृष्टीने आपला साहेब खोत साहेब सांगतील. आणि या विषयावर ज्या त्यांनी जे सांगितलं त्याच्या आपण आत्मसात करावं आणि आपला व्यवसाय पॉझिटिव्ह कॅश फ्लो मध्ये कसा राहील या दृष्टीने आपण काळजी घेऊ. आपल्या आजच्या वक्त्यांचा यथोचित परिचय लोके साहेब करून देतील आणि मी पुढील कार्यक्रमास शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप सुंदर आपण माहिती सांगितलीत. आजचे आपले वक्ते श्री सुधीरजी खोत यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊयात. सुधीरजी खोत हे गेली 23 वर्षांपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावरील लेखक, वक्ते व मार्गदर्शक आहेत. त्यांनी सुमारे 1 लाखाहून अधिक लोकांना या विषयावर सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी सिडेनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई या संस्थेतून आपली मॅनेजमेंट विषयातील डिग्री घेतलेली आहे. आपले फायनान्स बद्दलचे नॉलेज अपग्रेड करणे आपल्या फायनान्ससाठी सर्वात महत्त्वाचे नियोजन आहे. आणि सुधीर खोत साहेब या उद्योगातील एक तज्ञ व्यक्ती आहे जी आपल्याला या क्षेत्रातील सर्व नवीन ट्रेंड आणि घडामोडींबाबत अद्ययावत माहिती देऊन अपडेट ठेवतात. सुधीरजी आपल्याला त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड ज्ञान, अनुभव व फायनान्शियल टेक्निक्स व फिटनेस प्रोग्रामद्वारे आपल्या सर्वांना आर्थिक समृद्धीच्या दिशेने जाण्याचा राजमार्ग नक्कीच दाखवतील. मी सुधीरजी खोत सरांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या सर्व सभासदांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वात प्रथम MEA आभार, सर्वात प्रथम नंदू सरांचे आभार की तुम्ही मला या सेशन वरती येण्यास मदत केली, परवानगी दिली. आणि पुढच्या 1.5 तासामध्ये आय विल ट्राय माय मॅक्सिमम 100% टू डिलिव्हर माय बेस्ट ऑफ द बेस्ट ऑन द कॅश फ्लो स्ट्रॅटेजीज. म्हणजे कॅश फ्लो कसा मेंटेन करायचा याच्याबद्दल आपण कसा काय स्ट्रॅटेजीज वर्कआउट करायचे याच्यावरती आपण ब्रीफ मध्ये बोलणार आहोत. त्यापूर्वी just type in the chat box if my voice is loud and clear. Just type LC in the chat box because I have certain aspects with you all. मग काही गोष्टी तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या आहेत आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ऑल्सो राईट इन द चॅट बॉक्स की मी जे आता कॅश फ्लो स्ट्रॅटेजीज बद्दल बोलणार आहे, तुम्ही ऐकणार आहात, तुम्ही कोणासाठी त्या कॅश फ्लो स्ट्रॅटेजी मध्ये बोलणार आहात, की दुसऱ्यांसाठी बोलणार आहात की स्वतःसाठी बोलणार आहात. जस्ट टाइप युअर आन्सर इनटू द चॅट बॉक्स बिकॉज इट्स व्हेरी क्लिअर, व्हेरी क्रुशियल, व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. कोणासाठी करणार जो आता सेशन जो आहे कोणासाठी करणार? सेल्फ. या परफेक्ट. सो व्हेन वी आर टॉकिंग अबाउट सेल्फ, when you're talking about you implementing the strategies in your business,
I would prefer if your videos are open so that we can have an interaction. कारण कसं आहे की एका टीव्हीच्या ब्लँक स्क्रीन वरती बोलण्यापेक्षा इंटरॅक्शन करणं खूप महत्वाचं असतं. Right? How many of you agree with me? Just type agree in the chat box. And if it is possible for you, it's not compulsory. If it is possible for you, request I'll give 30 seconds to open up your videos. Then it will be a live session. Then it will be a clear-cut interactive session. No compulsion, but I would love if you open up the videos. Thank you so much. म्हणजे कसं आहे कोणी असं झोपून बघत असतं, कोणी असं तंगड्यापासून बघत असतं, because we have advantages and we have disadvantages for the Zoom. And if we really want to take an advantage of this, we need to make sure, I repeat, we need to make sure we are in self-right position, we are in the correct position for the next 60 minutes. It is quite possible that we have a certain value addition in your cash flow pattern. I know each one of you, तुम्ही प्रत्येक जण इथं बिझनेसमॅन आहात, प्रत्येक जण तुम्ही बिझनेसमॅन आहात, प्रत्येक जण बिझनेसमॅन आहात. सो I just wanted to understand की सर्वजण तुम्ही पुण्याचेच आहात की पुण्याच्या बाहेरचे आहात. If you are outside the Pune, just type your city name in the chat box, because this is an interactive session. I never go on one-way speech. It's all about the interaction. And the more and more we interact, more and more we interact through a chat box, then more and more time we actually trying to get connected with each other. So almost everybody is from Pune. Okay, great. Thank you so much. Thank you so much. Osmanabad. Okay, so महाराष्ट्रातले बरेचसे लोक आहेत, नाशिक, सोलापूर. Okay, good. Just make sure you are active, you are key, because this is not म्हणजे आपण म्हणतो ना की लेक्चर नाहीये, this is an interactive session. लेक्चर असतं तर मग काय वेबिनार घेतला, 1 to 1 खट बोललो असं विषय संपला. Interactive session, and the more we interact, more we actually try to understand each other, right? Okay. 112 लोक आहेत, मला असं वाटतं की फक्त 8-10 लोकच टाइप करतायत. मेक शुअर की ऑल कीप ऑन टायपिंग इट इन द चॅट बॉक्स, बिकॉज दिस इज व्हेरी 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 क्रुशियल फॉर इंटरॅक्शन. मी माझ्या ऑफिसमध्ये, तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसमध्ये जर आपल्याला इंटरॅक्शन ठेवायचं असेल तर चॅट बॉक्स द ओनली वे टू कम्युनिकेट. ओके, सो व्हॉट आय वॉन्ट टू, बिकॉज आय वॉन्ट टू अंडरस्टँड समथिंग. तुम्ही सगळेजण व्यावसायिक आहात, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. कोणी रिटेल मध्ये आहे, कोणी कन्स्ट्रक्शन मध्ये आहे, कोणी इंजिनिअरिंग मध्ये आहे, कोणी फार्मासिस्ट आहे, कोणाचं काय वेगळा बिझनेस आहे, कोणाची कन्सल्टन्सी आहे. जस्ट टाइप इन वन वर्ड ऑफ युअर बिझनेस. म्हणजे तुम्ही रिअल एस्टेट मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये असाल, टाइप इन कन्स्ट्रक्शन. रिअल एस्टेट मध्ये असाल तर रिअल एस्टेट बाईंग सेलिंग मध्ये असाल तर टाइप इन रिअल एस्टेट. आणि तुम्हाला जे काय तुमच्या धंद्याबद्दल तुम्हाला जे वाटतं ना, व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट इज व्हेरी इझी, राईट? व्हॉट आर यू डुईंग, यू जस्ट टाइप इन वन वर्ड इन द चॅट बॉक्स. IT, construction, CS, service industry, okay, industries, construction, firefighting contractor, okay, good, model furniture, food, construction, agriculture, fantastic, plywood, okay, trading, thank you so much, iPhone, air conditioners, okay, good, thank you so much, thank you. So again, आपण कॅश फ्लो, त्याचं महत्व आणि 10 स्ट्रॅटेजीज. कॅश फ्लो आपल्याच धंद्यामधनं कॅश फ्लो आपण किती टेबलच्या खाली ठेवलेला आहे, टेबलवरती पसरून ठेवलेला आहे, याच्यातून आपला काय काय करू शकतो याच्यावर आपण थोडंसं आय एम, व्हॉट आय एम डुईंग, व्हाय आय एम डुईंग, व्हॉट आय एम डुईंग, दिस इज व्हेरी क्रुशियल, व्हेरी इम्पॉर्टंट. काहीच नाहीये. नंतर मग यशस्वी झालो, सगळ्या गोष्टी एकदम पॉवरफुल होत्या. रिअल एस्टेट मध्ये काम करतोय, ऍग्रिकल्चर मध्ये काम करतोय, माझी टाउन प्लॅनिंग सँक्शन स्कीम्स आहेत कोल्हापूरला, एक्सपोर्ट्स मध्ये काम करतोय, फायनान्शियल प्लॅनिंग. हा मी माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या चुकामुळे, माझ्या आयुष्यामध्ये माझं आर्थिक नियोजन किती बिघडलं होतं त्याच्यामुळे मी या क्षेत्रात आलो. माझा कोर डोमेन फायनान्स नाहीये. Whatever we are going to talk, whatever we talk about all this, we will very rarely talk about the products line, but त्याच्या आधी आता मानसिकता, थॉट प्रोसेस काय असते, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काय बिघाड होतो याच्यावरती आपण जास्ती बोलणार. टू कट शॉर्ट द स्टोरी, 2014 साल सगळ्या गोष्टी परफेक्ट चालू होत्या, पण अतिशय चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक झाली. रॉंग हुक मध्ये अडकलो. आय रिपीट, रॉंग हुक मध्ये अडकलो. रॉंग हुक मध्ये अडकल्यानंतर काय आहे की माझा जो कोर डोमेन आहे, आय रिपीट, जो कोर डोमेन आहे त्या डोमेनच्या अतिशय राईट अँगल ट्रायंगल मध्ये काम करायला चालू केलं. म्हणजे माझा कोर डोमेन इथं काम करायला चालू केलं. सगळे एनर्जी, एफर्ट सगळे इथं लागले. ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन द अदर साइड. या
संकल्पनेमध्ये आपण दुसरीकडे नेहमी अडकत जातो. जो कॅश फ्लो माझा रेग्युलर जो कॅश फ्लो होता, तर कॅश फ्लो हॅम्पर झाला. अँड the period of 2014, 15, 16, it was very, very, very hard for me. During that particular period, what I tried to understand, काय काय करू शकतो, काय केल्यानंतर काय होऊ शकतं, आपल्या धंद्यामध्ये काय चुका झाल्या होत्या आणि त्या चुकातून किती नुकसान झालं आणि काय करू शकतो, हा माझा जो काही मी त्या प्रोसेस मधनं गेलेलो आहे, त्या प्रोसेस मधनं गेलेल्यातनं काही 8-10 स्ट्रॅटेजीज मी ज्या माझ्या आयुष्यात वर्कआउट केल्या, त्या स्ट्रॅटेजीज बद्दल आपण लाईव्ह बोलणार आहोत. This is not like Googleचं शीट डाउनलोड करून आपण एक स्टेप बाय स्टेप बोलणार. This is a live thing which you're talking about. मी खूप महत्वाचा असतो. कॅश फ्लो किती जरी शिकलो असलो, रॉबर्ट कियोसाकीचा स्टुडंट असलो, ब्लेअर सिंगरचा स्टुडंट असलो, तरी सुद्धा when emotions go up, intelligence go down, आणि त्या केसमध्ये जेव्हा इंटेलिजन्स गो डाऊन तेव्हा आपण चुका करतो. चुका केल्यामुळे आपल्याला बहुतांश वेळा त्या नेगेटिव्ह कॅश फ्लो कडे जावं लागतं, की आपल्याला कळत नकळत आपण जात असतो, राईट? सो जस्ट आस्क अ क्वेश्चन राईट नाउ, anybody of you is hovering into that particular situation right now? This is just open up, just be true to yourself. तुमच्यापैकी असं कोण या सिच्युएशन मधून आता चाललेलं आहे का? Like, in spite of doing everything, there is a cash flow problem. Just type me in the chat box. Thank you so much for being honest. Thank you so much for being honest. This is what, because first most important aspect to get out of cash flow is to accept that I am into that particular shit right now. जर ऍक्सेप्टच नाही केलं तर मी त्याच्यावरती काही काम करू शकणार नाही. मग कॅश फ्लो काय असतं? व्हॉट इज कॅश फ्लो? कॅश फ्लो काय असतो? आणि असं काय होतं की कोविड मध्ये इतक्या सगळ्या गोष्टींचा टर्मोइल झाला, माझ्या कंपनीला कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे, पण अशा कित्येक साऱ्या कंपन्या दिसत आहेत की ज्यांचा एवढा प्रॉब्लेम मध्ये असल्यानंतर सुद्धा खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत. आता आपण जे कम्पेअर करणार आहे त्या कम्पेअर करणाऱ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, लाईक अमेझॉन असेल किंवा गुगल असेल किंवा झूम असेल, या किंवा याच्यात तत्सम खूप साऱ्या छोट्या छोट्या कंपन्या पण आहेत की मागच्या 1.5 वर्षामध्ये त्यांचा कॅश फ्लो पॅटर्न खूपच चांगला झालेला आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड की जर तुमचा पण बिझनेस आहे, माझा पण बिझनेस आहे, बाकीच्या लोकांचा पण बिझनेस आहे, तर एका ठिकाणी माझा कॅश फ्लोला प्रॉब्लेम असतो आणि दुसऱ्या ठिकाणी कॅश फ्लो खूप सुरळीत येत असतो. असं का होतं हे समजणं खूप महत्वाचं आहे. कॅश फ्लो इम्प्रूव्ह करायचा, कॅश फ्लो स्ट्रॅटेजी म्हणजे धंदा भरपूर करायचा, माल व्यवस्थित वाकायचा, हे 2 गोष्टी झाल्या, पण त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या निटिकेटीज आहेत, त्याच्यावरती आपण काम करणार आहोत, राईट? कारण त्यासाठी कॅश फ्लो काय आहे समजणं खूप महत्वाचं असतं. कारण कॅश फ्लो बघाशी श्रीकांत लोकांनी सांगितलं, कॅश फ्लो इज व्हॉट मेक्स युअर ब्रेक थ्रू. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कॅश फ्लोचे लिव्हर्स काय आहेत हे समजले नाहीत, अरे आहेत, आणि त्यासाठी काय खूप मोठी करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची. What strategies to improve your cash flow? How many of you are very crystal clear about what we have talked in next 60 minutes? If it is a crystal clear, just type C in the chat box. Very very important. कारण आपण पुस्तकातलं काय बोलणार नाही, ऍक्च्युअली अनुभव काय आहे तुमच्याशी मी शेअर करणार आहे. If it is very crystal clear to you all, just type C crystal clear in the chat box. I'm going to wait because I would love the participation happening in. Fantastic. Thank you so much. So let me open up the videos right now. Sorry, share the presentation. Okay friends, is my presentation very clear to you all? Are my slides visible to you all? Just type yes in the chat box. Are my slides visible to you all? Just type yes in the chat box. Okay, good. Thank you so much. So top strategies to grow your cash flow. This is the topic. म्हणजे काय की आपला जो धंदा आहे, या धंद्यातला जो कॅश फ्लो आहे त्याला इम्युनाइज करायचं खूप महत्वाचं आहे. कारण त्याला जर प्रोटेक्ट केलं नाही, त्याला जर आपण त्याच्यावरती काम केलं नाही, तर आपल्याला नेहमीच प्रॉब्लेम असू शकतो. माझ्या फायनान्शियल फिटनेसच्या वर्कशॉपमध्ये मी असंख्य वेळा सांगत असतो, इट्स नॉट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑल अबाउट हाऊ well you managed your earned money. आणि कॅश फ्लोची सुरुवातच तिथून होते. I repeat, कॅश फ्लो भरपूर पैसे कमवायचे. सर
धंदा आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायचा असेल तर इट्स ऑल अबाउट माइंड सायकोलॉजी खूप महत्वाची असते आणि मनी मॅनेजमेंट खूप महत्वाची असते. आता माइंड मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट? माइंड मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे का मनी मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे? इफ यू फील मनी इज इम्पॉर्टंट, जस्ट टाइप मनी इन द चॅट बॉक्स. You feel mind is important, just type mind in the chat box. See, I want all of people to participate because this is very crucial, very important, because more you participate, more you remain active, and it is quite possible you will not miss something. I know both is important, but what is more important? Absolutely. Whoever are saying mind is important, it's the most powerful, because mind management contributes to 95% of success and money management contributes just 5% of your success. Another poll. Okay. किती लोक आहेत आता इथे साधारणपणे 126 लोकांच्या आसपास, 126 लोक आहेत, 127 लोक आहेत. 127. आय वॉन्ट अन ओपन क्वेश्चन टू यू ऑल, की प्रत्येक व्यक्तीच्या इथे असलेले प्रत्येक व्यक्ती आता 3 स्टेजेस मध्ये असेल. आयदर यू आर द स्टेज ऑफ मेकिंग द मनी, कीपिंग द मनी अँड ग्रोइंग द मनी. आय रिपीट, मेकिंग द मनी, कीपिंग द मनी अँड ग्रोइंग द मनी. तुम्हाला काय वाटतंय की या तिन्हीपैकी सगळ्यात महत्वाची ऍक्टिव्हिटी कुठली आहे? मेकिंग, कीपिंग का ग्रोइंग? जस्ट टाइप युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. मेकिंग, keeping or growing? What is the most important aspect? Making, keeping or growing? Absolutely making all. Yes, thank you. Making, good, thank you so much. Okay, fantastic. So most of people are saying growing is important, making is important. Hardly I see some people. Now Rajesh Kurade says it's a keeping the money is very important. Now Rajesh Kurade एकदम perfect बोलता है, कारण it's not about how much money you make, it's all about how well you manage your earned money. माझ्याकडे 100 रुपये महिन्यातले आले, त्याच्यातले मी जर काही पैसे बाजूला काढून ठेवले नाही तर मला सांगा आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथला पैसे मिळतील का, किंवा स्ट्रॅटेजी बिल्ड करायला पैसे मिळतील का? ऍब्सोल्युटली मिळणार नाही. वन सेकंड. राईट. सो मोस्ट ऑफ पीपल आर ऍक्च्युअली मोर फोकस्ड ऑन मेकिंग द मनी. म्हणजे मला धंद्यात भरपूर पैसे कमवायचे आहेत, राईट, मला भरपूर ग्रोथ पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये 20%, 10%, 15%, रिअल एस्टेटमध्ये 40% ग्रोथ पाहिजे. बट व्हेरी फ्यू पीपल आर ऍक्च्युअली वर्किंग ऑन कीपिंग द मनी, राईट? बिकॉज Santosh ji, now these people are saying keeping the money. Keeping the money is most important factor in anybody's life. So what exactly we need to do as far as the keeping the money is concerned? See, 1996 पासून जेव्हा काम करायला चालू केलं, 93 पासून जेव्हा काम करायला चालू केलं, त्यावेळेस एक लक्षात आलं की कॅश फ्लो खूप महत्वाचा असतो. आमच्या आयुष्यामध्ये जे टर्मॉइल झाले, व्हेरी क्विक ब्रीफ इंट्रोडक्शन, की टर्मॉइल जाता मी रॉबर्ट कियोसाकी यांचा स्टुडंट झालो, डायरेक्ट स्टुडंट झालो. यांच्यातून आय केम ऑन टू माय मिशन टू एलिव्हेट द फायनान्शियल लिटरसी ऑफ इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे इथले जे काही 126-27 लोक आता आहेत, यांच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल लिटरसीचा एक मायक्रॉन वाढवण्याचा आजचा हा प्रयत्न आहे. मायक्रॉन, छोटासा भाग वाढवण्याचा प्रयत्न आहे. जर या 10 स्ट्रॅटेजीज पैकी एक जरी स्ट्रॅटेजी तुम्ही जर लिहून काढली आणि ती इम्प्लिमेंट केली, तर मला खात्री आहे की तुमचा कॅश फ्लो तेवढ्या पर्सेंटेज मध्ये नक्की वाढेल, राईट? सो व्हॉट एक्झॅक्टली द कॅश फ्लो पॅटर्न इज ऑल अबाउट. डिस्कस लाईक what exactly the cash flow pattern is of it. प्रत्येक आयुष्यामध्ये इन्कम, एक्सपेन्सेस या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. इन्कम आणि एक्सपेन्सेस या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मला सांगा की आपण जेव्हा आपल्या बिझनेस कडे बघतो त्यावेळेस आपण मेजॉरिटीली कोणत्या भागाकडे जास्त लक्ष असतं? आपलं इन्कम कडे लक्ष असतं की एक्सपेन्सेस कडे लक्ष असतं? जस्ट टाइप युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. Income and expenses, the two major aspects for anybody's life. आपलं लक्ष कशावरती जास्ती असतं? इन्कम वरती जास्ती असतं की एक्सपेन्सेस वर? चॅट बॉक्स, टाइप युअर आन्सर इन द चॅट बॉक्स. Be true to yourself. Let us be true to yourself. Because when we accept the fact, then only things will go right. Yeah, both is very important, sir. But major आपलं एक्सपेन्स, मेजर आपलं लक्ष कुठं असतं? मेजॉरिटी मध्ये लक्ष कुठं असतं? इन्कम वरती. Because this is very crucial. आपल्याला नेहमी भरपूर पैसे कमवायचे असतात. And when the problem happens, when the production consumption is differing, income expense याच्यामध्ये तफावत यायला लागते, मग आपल्याला लक्षात येतं की एक्सपेन्सेस खूप महत्वाचे आहेत. But it should be on the income, but yeah, it should be on the expenses. Yeah. So this is the cash flow pattern of a financial illiterate person. मी BSc agriculture आहे, मी PhD आहे, मी MBA आहे, but if I am not actually learning what exactly this cash flow is all about, it's very difficult for us to survive and become financially free in our life. और cash flow pattern वरती आपलं काम करणं खूप महत्वाचं आहे, ते आपण करत नाही.
नॉर्मल कॅश फ्लो काय असतो? नॉर्मल यशस्वी माणसाचा कॅश फ्लो काय असतो? त्याच्याकडे इन्कम येतं, इन्कम मधून आल्यानंतर दे पे देमसेल्फ फर्स्ट. इट इज क्लिअरली डिसाइडेड, माझे 100 रुपये आले, त्यातले 5 रुपये माझे नाहीत, 5 रुपये आय एम पेइंग मायसेल्फ, टेकिंग दॅट मनी, कीपिंग इट aside, सेव्हिंग दॅट मनी, इन्व्हेस्टिंग दॅट मनी, मेकिंग दॅट सॉलिड इन्व्हेस्टमेंट, यूज दॅट इन्व्हेस्टमेंट टू क्रिएट अन ऍसेट. मग काय होतं की एकदा असेट वरती काम केलं, असेट म्हणजे काय की तुमच्या खिशात जे पैसे देतात त्याला असेट म्हणतो आपण. आणि जेव्हा असेट यायला चालू होतं तेव्हा तुमचा इन्कमचे पर्सेंटेजेस किंवा इन्कमचा फ्लो मल्टिपल ठिकाणून यावं लागतो. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड इन्कम, जॉब, बिझनेस मधून इन्कम आलं, इन्कम मधनं एक्सपेन्सेस मधनं गेले, इन्कम मधून आपण ऍसेट मध्ये टाकले, इन्कम मधनं आपण लायबिलिटीज मध्ये टाकले, इन्कम वरनं आपण डायरेक्टली ऍसेट वाटतं आपल्याला, पण वाटता ती लायबिलिटी होते, लायबिलिटी मधनं हे होतं. हा जो काही पैशाचा मुवमेंट आहे ना, याला आपण कॅश फ्लो म्हणतो. आणि हा कॅश फ्लो म्हणजे तुमच्या आमच्या शरीरातला असले रक्तवाहिनी, तसा हा तुमच्या आमच्या धंद्यासाठी लागणारा खूप महत्वाचा असतो. Type in the chat box what happens if the cash flow is stuck. जर कॅश फ्लो स्टक झाला तर काय होतं आपल्या आयुष्यामध्ये? जस्ट टाइप आन्सर इन द चॅट बॉक्स. जर कॅश फ्लो स्टक झाला, अचानक पैसेच येणं बंद झालं तर काय होतं? what happens life? Guys, am I audible? Will stop. Okay, financial problem, yeah. Make it quick, otherwise I'll feel कि I'm not audible. Right? Great. Stop the frustration. Fantastic. So we need to understand all those successful इथं खूप सारे यशस्वी एंटरप्रेन्योर्स आहेत. They can guide us right now की जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर फायनान्शियली स्टेबल व्हायचं असेल, तर you need to pay yourself first and then start creating that money for your future. So this is cash flow pattern. Financial literate person, they pay themselves first. Right, they pay themselves first. Somebody is saying ki you need money to manage, you need to manage the money from the others. Yeah, you need to manage the money from other sources. तेच आपण आता कॅश फ्लो काय असतो, कशा असतो याच्यावरती आपण बोलायचा प्रयत्न करणार आहोत. सी, प्रत्येकाच्या तुम्हाला लांबा सरणी सांगितलं असेल की इन्कम, एक्सपेन्सेस, असेट, लायबिलिटीज या 4 गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि या 4 गोष्टींचं आपल्या आयुष्यातलं अनन्यसाधारण महत्व आहे. पण तत्पूर्वी बेसिकली आपल्या ह्या गोष्टी समजायला पाहिजेत की आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रॅटेजीज क्लिअर करत असताना, म्हणजे धंदा करत असताना कॅश फ्लो स्ट्रॅटेजीज काय काय असू शकतात. मग पुढचं अकाउंटिंगचं गणित पुढे होत जाईल. तर let's try and understand ki what all different types of cash flow strategies we can work on. सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे know your cash flow cycle and goals. I repeat, I request you, if it is possible for you, write it down, हे लिहायला चालू करा, so that you actually doesn't miss any of this strategy, because every strategy is very 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 important. Very important. मगाशी अजबे सरांनी एक छान वाक्य सांगितलं. ते काय म्हटले की धंद्यात कॅश फ्लोचं महत्व तर खूपच आहे, पण त्यांनी बोलता एक सांगितलं की तुमचा महिन्याच्या शेवटी कॅश फ्लो हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? त्यासाठी whether we like it or not, you need to work on your personal budgeting. पर्सनल बजेटिंग खूप महत्वाचं आहे. इन्कम स्टेटमेंट आणि फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज या 4 गोष्टींचं स्टेटमेंट तुमच्या समोर असणं खूप महत्वाचं आहे. कारण जर इन्कम आल्यानंतर पैसे कुठं जातात हेच लक्षात नाही आलं तर हे गणित कायमस्वरूपी असंच राहील. For all those people who want to understand more on this, what is a positive cash flow for this month? What is positive cash flow for this month? म्हणजे for example, माझा दर महिन्याचा इन्कम 1 लाख रुपये आहे. मी स्मॉल बिझनेसमॅन आहे, 1 लाख रुपये आहे, पण माझा खर्च माझ्या सवयींच्यामुळे 1,05,000 रुपये आहे, 1,10,000 रुपये. So as per your calculation, as per your understanding, what is this cash flow? Positive or negative? Just type answer in the chat box. Positive or negative? हा cash flow positive आहे का negative आहे? Type answer in the chat box. Negative, right? म्हणजे दर महिन्याला मला कुठून तरी गोळा करून तेवढे पैसे द्यायला पाहिजेत, कारण तरच मला त्या बाकी सगळ्या गोष्टी मान्य होतील,
किंवा माझ्या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. यावेळेस काय होतं की आपण जे ठेवलेले पैसे, बाजूला काढलेले पैसे, मग आपल्याला दुसऱ्यांच्याकडून पैसे मागावे लागतात, मग आपण त्याला व्याज द्यावं लागतं, या सगळ्या गणित चालू होतात. त्यामुळं द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी फॉर एनीबडी, लहान दुकानदार, मोठा दुकानदार, खूप मोठा बिझनेसमन, 500 कोटीचा टर्नओव्हर असणारा बिझनेसमन, एव्हरीबडी मस्ट नो युअर कॅश फ्लो अँड युअर गोल्स. गोल्स का महत्वाचे आहेत? की कॅश फ्लो माझा 50,000 रुपयाचा आहे, पण माझ्या या महिन्याच्या एक्सपेन्सेस, माझ्या बाकी सगळ्या गोष्टी ह्या 70,000, 1,00,000, 2,00,000 रुपये आहेत. तर त्या गोलला लागण्यासाठी मग तुम्हाला इन्कम वरती फोकस करणं खूप महत्वाचं असतं. किंवा या महिन्यामध्ये माझा चांगला धंदा झालेला आहे, या महिन्यामध्ये मला सपोज 10 लाख रुपये आलेले आहेत आणि या महिन्यात माझा एवढा एक्सपेन्सेस नाही आहेत, बट यू नो इट व्हेरी वेल की कॅश फ्लो इज इरेग्युलर इन युअर हँड, बट देयर इज अ गोल ऑफ paying salaries for next month, paying salaries for next month, then in that particular case you need to keep that money. आम्ही नेहमी सांगत असतो की पैसे आल्यानंतर असेच सीसी अकाउंट मध्ये ठेवू नका किंवा करंट अकाउंट मध्ये ठेवू नका. मेक शुअर शिफ्ट दॅट मनी टू लिक्विड फंड वेअर यू स्टार्ट गेटिंग minuscule return, but actually something is better than nothing, right? Know your cash flow. Cash flow काय आहे हे समजण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीप आस्किंग अ क्वेश्चन एव्हरी मंथ. या महिन्यामध्ये इज माय कॅश फ्लो पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह? Keep on answering this question of is my cash flow positive or negative? Positive or negative? Now just type in the chat box if you really feel तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काय तुम्हाला आता चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये, whatever is going on right now, what do you feel? What do you feel on an average basis? On an average basis, is your cash flow positive or negative? Just type answer in the chat box. Just type answer in the chat box. Let us be accept, because त्याच्यानंतर आपण तो कसा वाढवायचा त्याच्यावरती आपण काम करायचं, राईट? Absolutely positive. So when we say it's a positive, it's a good sign. But some people say it's a negative. Akshay, I'm actually very thankful to you because you know it takes guts to say it is negative. Guts to say negative. कारण कसं आहे की मग कोण काय म्हणेल त्यापेक्षा मला इम्प्रूव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी मला आज समजून घेणं किंवा मान्य करणं हे खूप महत्वाचं आहे की माझा कॅश फ्लो नेगेटिव्ह आहे. आणि ज्या दिवशी हे मान्य करू त्याच दिवशी इम्प्रूव्हमेंटला सुरुवात होते. सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू ऍक्सेप्ट अंडरस्टँड की व्हॉट इज माय कॅश फ्लो पॅटर्न. What will the salary ratio? Let's not ask this question. Questions keep it to the end. Keep it to the end, right? Cash flow pattern माझा पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे हे खूप महत्वाचं आहे, राईट? How many of you really feel कि this is very 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 important कि positive कि negative? Very very important. If you feel it's important, just type IMP in the chat box. IMP in the chat box. Thank you so much. Okay, good. This is strategy number 1. खूप सोपं आहे, काही रॉकेट सायन्स नाहीये, सिंपल आहे, पण आपण तेवढ्या डीपर लेवलला जाऊन त्याच्यावरती काम करत नाही. अँड दॅट इज वाय समटाइम फील इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड, बट इट्स व्हेरी 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 सिम्पल टू अंडरस्टँड. एकदम प्युअर लॉजिक आहे. म्हणजे काय, मी जर इथं असेल, हा माझा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम जर सोडवायचा असेल तर मला याच्यावरती गेलं पाहिजे. पण मी याच्या खालूनच जर विचार केला, अरे यार पैसे शिल्लक राहत नाही, तर मग तो कायम प्रॉब्लेम असाच राहील आणि प्रॉब्लेम तो कायम ऍग्रिवेट होत जाईल, कारण आपण इम्प्रूव्ह होत नाही, पण प्रॉब्लेम ऍग्रिवेट होत जातो. ऍट सर्टन पॉइंट इन टाइम वी फील फ्रस्ट्रेटेड. इफ यू ऍग्री विथ द स्टेटमेंट, जस्ट टाइप ऍग्री इन द चॅट बॉक्स. तर तुम्ही या स्टेटमेंटला ऍग्री करत असाल, जस्ट टाइप ऍग्री इन द चॅट बॉक्स. सो स्ट्रॅटेजी नंबर 1 इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला आवडो किंवा नाही आवडो, बिकॉज मोस्ट पीपल फेल, डोंट लाईक टू पुट दॅट इन्कम एक्सपेन्स स्टेटमेंट. नाही, मी जातो, माझा एवढा मोठा टर्नओव्हर आहे, म्हणजे 10 लाखाचा दर महिन्याचा, 10 कोटीचा दर महिन्याला टर्नओव्हर आहे, पण 10 कोटीचा टर्नओव्हर असून जर पॉझिटिव्ह कॅश फ्लो नसेल तर त्याला काहीही इम्पॉर्टंट नाहीये. I've seen many people who have started very small, but just because of the positive cash flow, they have exceeded in their life like anything, right? Strategy number 1. Strategy number 2, repair any holes in your bucket. म्हणजे let me give an example right now. What is this? Type your answer in the chat box. हे काय आहे? What is this? Type your answer in the chat box. Hello? What is this? This is water bottle. This is water bottle. Understand this very very carefully. ही पाण्याची बाटली आहे, याचं कॅपॅसिटी 1 लिटर आहे. क्या कॅपॅसिटी 1 लिटर आहे.
म्हणजे काय की या बाटलीमध्ये 1 लिटर पाणी मावू शकतं. आपल्याला आतापर्यंत सांगितलं गेलं आहे की थेंबे थेंब तळे साचे. याच्यामध्ये बाटलीमध्ये जर एक एक ड्रॉप टाकत गेलं तर मला सांगा की ही बाटली भरेल की नाही भरेल, राईट? येस, भरणार, राईट? पण मला सांगा की इफ यू हॅव irreparable holes in this particular bottle, म्हणजे 1 2 3 4 5 6, म्हणजे आपण सांगणार आहे काय काय असू शकतं. म्हणजे पर्सनल फायनान्स मध्ये तुमचं EMI, तुमचे हप्ते, तुम्हाला कर्ज, तुमचे पर्सनल लाईफस्टाईल, तुमचे क्रेडिट कार्ड बिल्स, तुमचे अननेसेसरली म्हणतात ना की ते एक्सिडेड बाकी सगळे एक्सपेन्सेस, गरज नसताना मोठमोठ्या गाड्या घेणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कॅश फ्लो कितीही आत आला तरी सुद्धा याच्यामध्ये न थांबता या छिद्रातून बाहेर जायला लागतं. म्हणजे काय, द कॉन्टेक्स्ट, आय रिपीट, द कॉन्टेक्स्ट टू होल्ड दॅट मनी, कॉन्टेक्स्ट टू होल्ड दिस वॉटर इज वीक, अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट कितीही पैसे आले, आय रिपीट, कितीही पैसे आले तरी सुद्धा छिद्रांमधनं पैसे बाहेर निघून जातात, राईट? आणि त्यामुळं आपल्याकडे ते पैसे ऍब्सोल्युटली शिल्लकच राहत नाहीत. एक वेळ अशी येते, विचार करायला लागतो, मी माझ्यासाठी काम करतोय का बँकेसाठी? आणि ज्या मोमेंटला हा विचार यायला लागतो ना, त्यावेळेस वी गो इन to a frustration mode. That is where it is very, very important, as Prakash Rauji said, to identify loopholes. Like controlling unnecessary expenses. धंद्यामध्ये काय असतं, ठीक आहे, मगाशी पर्सनल फायनान्स बद्दल मी सांगितलं. क्रेडिट कार्ड असतं, अननेसेसरी इंटरेस्ट लोन असतं, मी लाईफस्टाईल वरती माझ्या काम करू शकतो, अननेसेसरी एक्सपेन्सेस रिड्यूस करू शकतो. म्हणजे धंद्याची वेळ येते ना, धंद्याची, त्यावेळेस होतं काय की आपल्याला कळत न कळत खूप साऱ्या गोष्टी आपल्या बाहेर जात असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्रत्येक धंद्यामध्ये एक फिक्स कॉस्ट असते आणि एक ओव्हरहेड असतं, आणि एक तुमची सेलची एक कॉस्ट असते. या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. म्हणजे तुमच्या धंद्याची फिक्स कॉस्ट काय, ही खूप महत्वाची आहे, आणि तुमच्या धंद्यामध्ये ओव्हरहेड्स किती आहेत हे खूप महत्वाचे आहे. आता प्रत्येक व्यक्तीला ओव्हरहेड्स कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याच्या डीपर कॅल्क्युलेशन मध्ये जाणं खूप महत्वाचं आहे. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, कारण आपण एवढं सगळं डिटेल मध्ये जात बसतो तर खूप वेळ होईल. एक्झाम्पल जातो. how many cost of sales मध्ये बघू. How many of you have a cash credit in the bank? Just type CC in the chat box. Just type CC in the chat मध्ये. एक लाईव्ह एक्झाम्पल सांगेन. लाईव्ह एक्झाम्पल मध्ये आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय बघायला पाहिजे. CC in the chat box. Okay, good. Thank you so much. Okay, fantastic. See, माझे क्लायंट होते, आहेत म्हणजे राहते, त्यांचा टर्नओव्हर होता 6 कोटी रुपये वर्षाचा. फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह मध्ये आले. फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह मध्ये आल्यानंतर मग आम्ही डिस्कशन चालू केलं की काय नक्की प्रॉब्लेम असतो, कसा असतो, कशाबद्दल असतो. तर 6 कोटीचा टर्नओव्हर आणि त्यांची सीसी जवळ 2-2.5 कोटी रुपयाची होती. आता मी त्यांना विचारलं की ठीक आहे, तुमची सीसी 2.5 कोटी आहे, तुम्हाला मिळते म्हणून तुम्ही घेतलेली आहे, पण तुम्हाला तुमच्या नेहमी प्रोडक्टची सायकल किती आहे? तर साधारणपणे ते म्हटले की आज माल तयार झाला की मला 2.5 महिन्यामध्ये मला पैसे येतात. मग एका वर्षाचा जर 5 कोटीचा 6 कोटीचा टार्गेट असेल तर महिन्याला तुम्हाला 50 लाख रुपयाचा तुमचा टोटल टर्नओव्हर झाला. 50 लाख रुपयाचा टर्नओव्हर म्हणजे तुमची प्रोडक्ट, याच्यामध्ये रॉ मटेरियल कॉस्ट किती आहे? रॉ मटेरियल कॉस्ट म्हणजे रॉ मटेरियल तुम्हाला लागतं ना ते सगळं बनवण्यासाठी, ती कॉस्ट किती आहे? तर 40-45% आपण कॅल्क्युलेशन त्याला 50% धरू. आता 50% रॉ मटेरियल लागते आपल्याला. एव्हरीबडी हु इज हॅव्हिंग अ सीसी, हु इज नॉट हॅव्हिंग द सीसी, यू कॅन यूज दिस इन अदर टर्मिनॉलॉजी, अंडरस्टँड इट, की 50% रॉ मटेरियल लागते. म्हणजे मला दर महिन्याला 25 लाख रुपयाचं रॉ मटेरियल लागतं. आता 3 महिन्याची सायकल जर असेल, 3 महिन्याची सायकल असेल तर मला 75 लाख रुपये माझ्याकडे सफिशियंट नेहमी असतील तरी सफिशियंट आहे. आम्ही इथे 2.5 कोटी रुपयाची सीसी वापरत होतो. विचारल्यानंतर काय म्हटलं ते की नाही, माझं फॉरेनचं मटेरियल येत आहे आणि फॉरेनचं मटेरियल आणण्यासाठी मला कधी पण पैसे लागतात म्हणून मी सीसी ठेवतो. आता मला सांगा की 50 लाख रुपये महिन्याला
म्हणजे मी दर महिन्याला 2.5 कोटीवरती 1% जरी म्हणलं तर 2.5 लाख रुपये मी फक्त बँकेला व्याज देतो. 50 लाख आल्यानंतर रॉ मटेरियल कॉस्ट, तुमचे ओव्हरहेड्स, तुमचं लाईट बिल, तुमच्या या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता एक वेळ अशी येते की दर महिन्याला बँकेला पैसे देण्यासाठी त्यांना काहीतरी अरेंजमेंटच करायला लागते. मला सांगा, एवढं सगळं घाट घालायचा हा बँकेला पैसे देण्यासाठी की आपण कमवण्यासाठी? 2.5 कोटीची सीसीची आवश्यकता आहे का? जस्ट टाईप तुम्हाला महिन्याला 25 लाख रुपयाचं रॉ मटेरियल लागत असेल किंवा 50 लाख रुपयाचं रॉ मटेरियल लागत असेल तर तुम्हाला 2.5 कोटीची सीसीची आवश्यकता आहे का? तुमचा कॅश फ्लो सायकल हा 3 महिन्याचा आहे. 3 महिन्याचा कॅश फ्लो सायकल आहे. मग या कॅश फ्लो सायकल मध्ये अननेसरली मी 1.5-2 कोटी रुपयाचं व्याज अचानक देतोय. व्हॉट वी डिड इज वी ऍक्च्युअली वेंट डाऊन टू डीपर लेवल. म्हटलं तुम्ही धंदा करताय ठीक आहे, एक्झिस्टिंग रॉ मटेरियल वरती पुढच्या सगळी गोष्टी करा, कारण 2.5 कोटी रुपयाच्या सीसी ला तेवढं रॉ मटेरियल तुम्हाला ते द्यायला लागेल. जसं रॉ मटेरियल कमी होत गेलं तर सीसी कमी करत गेलो. एक वेळ अशी आली की आता त्यांचं बरोबर 50 लाख ते 75 लाखामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. जस्ट मेक शुअर ही मेड शुअर की आता 1 कोटीची सीसी आहे म्हणजे 1.5 कोटी रुपयाची सीसी दर महिन्याची वाचली. आय रिपीट, 1.5 कोटी रुपये सीसी दर महिन्याची वाचली. म्हणजे दर महिन्याला 1.5 लाख रुपये हा जो खिशातून बँकेला जाणारा पैसा होता दॅट होल हे मी बंद करून टाकलं. हे बंद केल्यानंतर ते पैसे आतच राहिले. ही स्टार्टेड सीइंग दॅट कॅश फ्लो इम्प्रूव्ड फॉर हिम, नॉट फॉर द बँक, बिकॉज त्याची जी काही लायबिलिटी होती ती बँकेची असेट होती. तर ती लायबिलिटीज कमी केल्यामुळे ती जे असेट जे जाणार होतं ते स्वतःकडे शिल्लक राहायला लागलं. दॅट्स वेअर वी ऑल नीड टू अंडरस्टँड की व्हॉट एव्हर एक्सपेन्सेस आय एम डुईंग, whether it is a liability for me or asset for me. If this entire exercise makes sense to you, just type make sense in the chat box. Make sense in the chat box. याच्यानंतर काय असतं की रिपेअरिंग होल मध्ये काय असतं की there's an opportunity cost. There's opportunity cost which we need to understand it very very carefully. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही या सेशनला आलेला आहात. आता तुम्ही या सेशनला आलेला आहात. या सेशन मध्ये there's an investment of time here so that you could take away something. But most people actually were very very easily doing that waste of time on Netflix and WhatsApp and unnecessarily chatting. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मायक्रो इकॉनॉमिक थेअरी मध्ये आपला जो काही इन्व्हेस्टमेंट, वेळेची इन्व्हेस्टमेंट अनन्य वेगळ्या ठिकाणी जाते त्यावेळेस त्याचे रिपरकेशन्स पण खूप मोठे असतात. अँड वी ऍक्च्युअली पे अ ह्यूज अपॉर्च्युनिटी कॉस्ट फॉर द टाइम स्पेंड इन अ रॉंग वे. टाइम स्पेंड रॉंग वे, कारण या रिपेअर द होल याच्यामध्ये टाइम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण असं म्हणतो टाइम इज मनी. हाऊ मेनी ऑफ यू एग्री विथ मी? जस्ट टाइप एग्री इन द चॅट बॉक्स. आपण म्हणतो ना टाइम इज मनी. वी नीड टू अंडरस्टँड इट. See guys, chat box needs to be moving, otherwise I feel की मी फक्त स्क्रीन विषयी बोलतोय. That's the only thing which is connected with us, right? So we need to understand time is money. Time आपण कुठे स्पेंड करतो हा खूप महत्वाचा आहे. So कॅश फ्लो इम्प्रूव्ह करायचा असेल तर यू शुड स्टार्ट रीडिंग बुक्स. Read Rich Dad Poor Dad, read Secrets of the Millionaire Mind, read books of Blair Singer, Brian Tracy, Anthony Robbins. Read any book which is related to that. These books will change your life completely and start repairing your holes. या 60 मिनिटाच्या सेशन मध्ये प्रत्येक छिद्रावरती प्रत्येक होलवरती काम करणं खूप कठीण आहे. So that is why I'm trying to give you, if you really want to exceed your business to next level, there is a next level for everything. If you have a turnover of 100 crore rupees, there's next level beyond that. If you have a turnover of 500 crore rupees, next level is beyond that. असं नाही आहे. Everybody is stuck into that particular ceiling. The ceiling मध्ये बाहेर पडायचं असेल तर you need to repair your holes, and to repair your holes, work on your fixed cost and overheads. existing धंद्यामधले वर्क ऑन कॉस्ट ऑफ सेल्स, म्हणजे मगाशी मी एक्झाम्पल सांगितलं कॅश क्रेडिटचं एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं. वर्क ऑन opportunity cost. Ask a question to yourself, what is going to happen next if I spend time there? म्हणजे काय रिक्रिएशन करायचं नाही अशातला भाग नाहीये. We need to understand whatever I'm doing is correct or not, why I'm doing what I'm doing. या सगळ्या गोष्टी जर परफेक्टली कळल्या तर खूप गोष्टी महत्वाच्या होतात. How many feel the strategy number 2, repair your holes in the bucket, is very important? Because what my mentor Blair says, context is important than the content. आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा कॉन्टेंट आहे आणि
त्याच्या अवतीभोवतीचे रूल्स, द रेग्युलेशन्स, द एथिक्स, द व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल अराउंड दॅट कॉन्टेंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये कॅशफ्लोचे रूल्स, कॅशफ्लो मॅनेजमेंटचे रूल्स, रेग्युलेशन्स, आलेल्या पैशाला काय दिशा देणार त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स. तुम्ही जर तुमचं पुढे बोलणार आहे त्याच्यावरती, तुम्ही जर बाजारात कर्जाने काय म्हणतो आपण उधारीने माल देत असाल, त्याचे रूल्स, रेग्युलेशन्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल हे सगळे खूप महत्वाचं असतं. तर कॉन्टेक्स्ट टाईट करणं खूप महत्वाचं असतं. जेवढे होल्स रिपेअर करता येईल तेवढे होल्स रिपेअर करायचे असतात. आणि त्याच्यानंतर देन यू विल स्टार्ट फीलिंग दॅट येस, थेंबे थेंबे तळे साचे, and it's really getting accumulated in my bucket, not other people's bucket. Right? This is strategy number 2. Let's try and understand strategy number 3, which is get your pricing strategy right. खूप महत्वाचा बाब आहे. प्रत्येक प्राइसिंग मध्ये, प्रत्येक प्रोडक्ट मध्ये एक ब्रेक इव्हन असतो. प्रत्येक याच्यामध्ये एक ब्रेक इव्हन असतो. ब्रेक इव्हन, तो ब्रेक इव्हन काय आहे हे मला समजणं खूप महत्वाचं आहे. Let me give you two examples, sir. Two examples. All my construction people in the room, please answer to this question. Per square feet flat चे रेट काय चाललंय हे तुम्हाला सांगतो आता बाजारामध्ये. से फॉर एक्झाम्पल, भारतीय विद्यापीठच्या मागे कात्रज आंबेगावच्या ठिकाणी एक फॅमिली राहते, भाड्याने राहते. त्याचं भाडं आहे 15,000 रुपये, 16,000 रुपये. आता 15,000चं भाडं देणारा माणूस नॉर्मली 50,000, 60,000, 70,000च्या रेंज मध्ये असतो, त्याला ते भाडं परवडतं. एव्हरीबडी प्लीज अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. आता त्याला त्याचा स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे. आता त्या एरियामध्ये जो दर आहे, कॅन यू प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स की आंबेगावमध्ये एरियाचा दर काय असू शकेल? 7,000 रुपये, 6,500-7,000 रुपये असेल, राईट? कॅन यू प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स. आता जस्ट माझ्या डोक्यात एक्झाम्पल आलं म्हणून सांगतो. 7,000 रुपीज. 1,000 स्क्वेअर फीटचा फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याला 70 लाख रुपये ते 80 लाख रुपये लागतील. म्हणजे आता 80 लाख, 90 लाख रुपये लागतील फॉर एक्झाम्पल. आता मानसिकता ही सांगते की आंबेगावच्या माणसाला तो खेड शिवापूरला जाणार नाही, कारण त्याची एक लाईफस्टाईल बनलेली असते, त्याची तिथली मानसिकता बनलेली असते. तो आपलं कम्फर्ट झोन सोडून तो खाली जात नाही. आता त्याला त्याच एरियात राहायचं असतं, पण जर त्याला त्या एरियामध्ये त्याला जर 90 लाखाचा फ्लॅट घ्यायचा असेल, जर 90 लाख रुपये लोन मिळत नाही, 80 लाख रुपयाचं लोन मिळत नाही, कारण त्याला तेवढे पैसे, म्हणजे जे काय लोनचं समीकरण जे आहे ना त्याच्यामध्ये तो बसत नाही. आता हा माणूस खाली जायला तयार नाही, खालचा माणूस वरती येऊ शकत नाही. त्यामुळं जर त्या एरियामध्ये, आंबेगाव या एरियामध्ये जर खरोखर एखाद्या आपल्या कन्स्ट्रक्शन मित्रांना जर स्कीम करायची असेल तर मला सांगा की तो जो काही टोटल बजेट आहे, बजेट कितीपर्यंत असलं पाहिजे म्हणजे ही विल बी अफोर्ड, तो इमिजिएटली जाऊन सगळ्या गोष्टी इमिजिएटली करू शकतो. त्या एका फ्लॅटचं बजेट काय असलं पाहिजे? टाईप आन्सर इन द चॅट बॉक्स. म्हणजे साधारणपणे त्याचा पगार 70,000, 80,000च्या आसपास पगार असतो त्याचा टोटल महिन्याचा. किती रुपयेपर्यंत त्याला लोन मिळू शकेल आणि किती रुपयेपर्यंत 50 लाख रुपये, राईट? म्हणजे 50 ते 60 लाख जर तुम्ही पॅकेज डिफाईन केलं तर त्या एरियामध्ये your flats will sell like a hot cake, because one thing we need to understand, प्रत्येक व्यक्तीला हे गरज आहे. मी तिकडनं सहकार नगरमध्ये आलो, 1-1.5-2 कोटी रुपयाचा फ्लॅट. आता इथून मला जर सिटीमध्ये यायचं झालं फॉर एक्झाम्पल, म्हणजे अजून आत यायचं तर मला 2.5-3-3.5 कोटी रुपये पाहिजेत. तर पण त्याच एरियामध्ये माझ्या 2 कोटीच्या बजेटमध्ये जर मला 2 कोटीमध्ये जर थोडंसं आत एरिया कमी मिळाला तर चालेल, पण जर त्या एरियामध्ये मला जर जागा मिळाली तर हाऊ मेनी ऑफ यू फील that things will sell like a hot cake? If you agree with the statement, just type yes in the chat box. It's all about getting your pricing strategy right. 2 BHK चालते म्हणून 3 BHK चालते म्हणून ते करणं खूप महत्वाचं नाहीये. कस्टमरला काय पाहिजे ते समजणं खूप महत्वाचं आहे. दिस इज एकदम पुणे शहरातलं. लेट मी टेल यू आवर स्टोरी राईट नाउ. प्राइसिंग स्ट्रॅटेजी वरती आवर स्टोरी. आता आम्ही सगळं ऑनलाईन करतो. पूर्वी काय व्हायचं, म्हणजे प्री कोविड म्हणजे अगदी 31 मार्च
15 मार्च 2020 पर्यंतची गोष्ट कशी होती. आम्ही काय करायचो, पॅन इंडिया माझे सेशन चालायचे. आम्ही इथं चेन्नईला जायचो, बँगलोरला जायचो, मुंबईला जायचो, दिल्लीला जायचो. महाराष्ट्रातले काही सेशन असतील तर अगदी नाशिक पासून, जळगाव पासून, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, सगळ्या कोल्हापूर, मुंबई सगळीकडे जायचे सेशन्स घ्यायचे. मग तिथं सेशन घ्यायचे हॉटेलमध्ये घ्यायचं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग तिथली कॉस्ट आली, ट्रॅव्हल कॉस्ट आली, क्रू कॉस्ट आली, बॅक एंड कॉस्ट आली, फ्रंट एंड कॉस्ट आली. आता ही सगळी कॉस्ट आली, ते आमचा ब्रेक इव्हन एकदम हाय झाला. ब्रेक इव्हन हाय झाला. त्यामुळे आम्हाला 2 दिवसाच्या प्रोग्रामची कॉस्ट हार्डली गेटिंग एनी मनी इन अवर पॉकेट वी टू चार्ज ऑन 17,000 रुपीज टू 18,000 रुपीज. तो खर्चच निघायचा नाही. प्रॉफिटेबिलिटी स्ट्रॅटेजी नंतर बघू आपण, तो खर्चच निघायचा नाही. पण आता ऑनलाईन मुळे काय झालं, ऑनलाईन मुळे मी माझ्या ऑफिसमध्ये आहे, माझ्याकडे कुठलाही क्रू नाहीये, बॅक एंड नाहीये, फ्रंट एंड नाहीये, एव्हरीबडी इज ओके विथ दिस पर्टिक्युलर वन स्टँडिंग, एव्हरीबडी ओके विथ इट. आणि मला फक्त आवाज तुमच्यापर्यंत गेला पाहिजे, इंटरनेट स्ट्रॉंग पाहिजे आणि मी प्रेझेंटेबल पाहिजे, एवढाच विषय झाला. मला कुठं जाणं झालं नाही, कुठे येणं झालं नाही. त्यामुळं या प्रोसेसमुळं ब्रेक इव्हन कॉस्ट एकदम खाली आली. ब्रेक इव्हन कॉस्ट एकदम खाली आली. मग या केसमध्ये विल इट बी ओके और विल पीपल पे 20,000 रुपीज फॉर माय सेशन विच इज कमिंग फॉर 2 दिवसाच्या प्रोग्रामसाठी 20,000 लोक द्यायला तयार होतील का? होतील. पण नंतर इनिशियली वेन मीटिंग फॉर द फर्स्ट टाइम, म्हणजे कस्टमरला सीझन करायच्या आधी, आपण ते पुढच्या स्ट्रॅटेजी बोलणार आहे, सीझन करायची मी जर अचानक 1 लाख मागितले तर कोण देईल का? कोणी देणार नाही. सो वी नीड टू अंडरस्टँड, यू नीड टू गेट युअर, this is not just about me. I repeat, this is not just about me. Every trainer across the world, including Robert Kiyosaki, Blair Singer, Fantasy, and everybody has drastically got their prices down. But the geography has increased. The boundaries तुटलेले आहेत. आता माझ्या सेशनला, आता या सेशनला कोणी जळगावचा आहे, कोणी सोलापूरचा आहे, कोणी कोल्हापूरचा आहे, कोणी मुंबईचा आहे, कोणी पुण्यातला आहे. त्यामुळे आता कसं झालंय की प्रत्येक बाउंड्री सुटल्या. प्रत्येक पुढच्या जेव्हा लाईव्ह सेशन असेल तर जळगावच्या माणसाला इथं यायला लागत होतं. कॉस्ट होती, खर्च होता, सगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टी डिफाईन झालेल्या. त्यामुळे लॉ ऑफ लार्ज नंबर्स या बेसिसवरती आपली प्राइसिंग स्ट्रॅटेजी या ऑनलाईन केसमध्ये डिफाईन व्हायला पाहिजे. सो यू नीड टू गेट युअर प्राइसिंग स्ट्रॅटेजी राईट. दॅट डिपेंड्स अपॉन द अंडरस्टँडिंग व्हॉट एक्झॅक्टली इज युअर ब्रेक इव्हन पॉइंट. सेकंड पॉइंट इन दिस इज व्हॉट इज युअर कस्टमर प्रिपेअर्ड टू पे. मगाशी मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, जर माझा आंबेगाव मधला माणूस 50 लाखच पे करू शकतो आणि मी जर त्याच्या सराउंड जर प्रॉडक्ट काढला तर तो असा विकला जाईल, कारण ते खूप महत्वाचं आहे. नो युअर लाईफ सायकल ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे काय, मी व्हीआयपी ची बॅग तयार करतोय, जडवाली व्हीआयपी ची बॅग, तरी माझी बॅग आहे, मी तयार केलेली आहे, जगात 1 नंबर आहे, एकदम हार्ड आहे, स्टर्डी आहे, कुठूनही पडली तर त्याला काय होत नाही. या थॉट प्रोसेस मी जर आज व्हीआयपी ची जड बॅग जर घेऊन बाजारात आलो तरी माझी बॅग विकली जाईल का? ग्रोथ पासून ते स्टॅग्नेशन स्टेज मध्ये डाऊनग्रेड वरती आलेली आहे. विल पीपल बाय दॅट व्हीआयपी बॅग? जस्ट टाइप yes or no in the chat box. Come on everybody. Absolutely no. कारण त्या बॅग आता डेड स्टेज मध्ये चाललेली आहे. त्या बॅग आता डेड स्टेज मध्ये चालली आहे. यू नीड टू गिव्ह दॅट जम्प, यू नीड टू गिव्ह दॅट पुश टू दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. तुमचा कुठलाही प्रॉडक्ट असेल, तुम्ही रिटेल मध्ये असाल, तुम्ही फायर फायटिंग मध्ये असाल, तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये असाल, तुम्ही फार्मास्युटिकल मध्ये असाल, वी नीड टू अंडरस्टँड की तेव्हा तुमच्या लाईफ सायकलला काय द्यायला पाहिजे. लेट मी गिव्ह एन एक्झाम्पल हिअर राईट नाव. प्रॉडक्ट 1 टू प्रॉडक्ट 2 ह्या गोष्टी खूप अशा त्याच्यामध्ये 1000% फरक असतो, अशातला काही भाग नाहीये. राईट, 1000% फरक असतो, अशातला काही भाग नाहीये. लेट अस टेक एन एक्झाम्पल ऑफ आयफोन 1 लॉन्च केला. त्याच्यानंतर आयफोननी त्याची एक कॅटेगरी तयार केली आणि त्या कॅटेगरीमध्ये ते एका लेवल पर्यंत नेऊन ठेवलं, इमेज बिल्डिंग एका लेवल पर्यंत नेऊन ठेवलं आणि आयफोन चार्ज लाईक अ बॉम्ब इन द फर्स्ट आयफोन 1. आयफोन 1 ग्रोथ आला, एकदम जबरदस्त ग्रोथ आला. नंतर स्टॅग्नेशन स्टेज मध्ये आल्यानंतर दे गेव द पुश टू दॅट पर्टिक्युलर थिंग विथ एन आयफोन 2. आता आयफोन 10 आलाय, आयफोन 9, आयफोन 10, आयफोन 11, i11. याच्यामध्ये असा खूप मोठा मॅसिव्ह अग्रेसिव्ह खूप पॉवरफुल फरक नाहीये. थोडा बहुत मिनिस्कल फरक आहे, ओनली ब्रँडिंग का फरक आहे. म्हणजे काय की तो जेव्हा स्टॅग्नेशन स्टेजला येतो, तो डाऊनग्रेड व्हायच्या आधीच त्याला खालनं इतकं इंधन दिलं जातं की ते रॉकेट सारखा वरती जायला चालू करतो. How many have seen this iPhone doing n number of times? iPhone phone hai, but they started marketing as like an camera.
सगळीकडे जेव्हा आपण आयफोनचे पोस्टर बघतो ते कॅमेरावरती जास्त फोकस होतं बिकॉज दे वॉन्ट टू गिव्ह दॅट फीचर इन टू युअर हेड अँड कन्सिडरिंग आय वॉन्ट टू क्लिक द बेस्ट ऑफ द पिक्चर्स आय नीड टू हॅव आयफोन 11. नोकिया 3310 पण चालतो फोन करण्यासाठी, बट इमेज बिल्डिंग त्याच्यामध्ये जे इंधन दिलं जातं हे इंधन इतकं पॉवरफुल असतं की वी फॉल प्रे टू इट आणि बाय दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट एव्हर इज युअर प्रोडक्ट राईट नाउ. मला काय माहिती तुमचा प्रोडक्ट काय आहे, तुमचा जो कुठला प्रोडक्ट असेल त्या प्रोडक्टची लाईफ सायकल स्टेज काय आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. कित्येक लोक एकच धंदा एकाच पद्धतीने 20-20 वर्ष करत राहतात आणि मग आपण म्हणतो की अरे यार याच्यामध्ये चेंजेस काय नाही होत. We need to change. A lot many people into the training industry have gone down because they didn't pivoted themselves to this online strategy. कारण त्यांनी चेंज केलंच नाही. ते म्हटले की नाही स्टेज वरती मी करणार, स्टेज वरती मलाच करायला लागतं, स्टेज इज पॉवरफुल. पण जोपर्यंत ते पिवोट करत नाही, जोपर्यंत ऑनलाईनला जात नाहीत तोपर्यंत त्यांना त्या गोष्टी शक्य होणार नाहीत. सो वी नीड टू अंडरस्टँड इन आर केस लाईव्ह सेशन स्टॅग्नेशनला नव्हते बट इमिजिएटली ते डाउनग्रेड केले. इफ यू अग्री विथ दिस, agree with this, just type yes in the chat box. All एंटरटेनमेंट इंडस्ट्री, ऑल आपले जे इव्हेंट इंडस्ट्री, सगळे जे लोक असे लोक होते की ज्यांचं त्याच्यावरतीच दुसरं काही करणं शक्यच नव्हतं. इमिजिएटली त्यांचा प्रोडक्ट कम्प्लीट डाऊन झाला, डेड झाला. आणि याच्यामध्येच खूप साऱ्या माझ्या काही लोकांनी, आम्ही जेव्हा वर्कआउट केलं त्यावेळेस डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांच्यासारख्या लोकांनी इमिजिएटली पिवोटेड एव्हरीथिंग टू ऑनलाईन अँड दीज पीपल हॅव डन ऍटलीस्ट 4 times 5 times ऑफ बिझनेस. लाईफ सायकल ऑफ प्रोडक्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लाईफ सायकल प्रत्येक वेळेस त्याच्या लाईफ सायकलला काही स्टेजेस नसतात, काही काही अशा स्टेजेस येतात कोरोनासारख्या, तर इमिजिएटली युअर प्रोडक्ट बिकम्स डेड. If you're there with me, just type dead in the chat box. Ask question to yourself. What is your stage of your product right now? Whether it is in the growth stage, whether it is in a stagnant stage or dying stage. खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याला आपण कधी विचारलं नव्हतं ते सॅनिटायझर, त्या सॅनिटायझर मध्ये लाखो करोड लोक करोडपती झाले. सॅनिटायझर फक्त हात पांढरे पडायला लागले, पण त्याच्यामध्ये त्यावेळेची ती गरज होती. लाईफ सायकल एकदम झूम ग्रोथ मध्ये होता. झूम ज्याच्यावरती आपण बोलतोय आता, प्रोडक्ट 3 वर्षापूर्वी तरी लॉन्च केला होता, पण त्यावेळेस प्रोडक्ट सगळा स्टेबल होता. त्याच्या पोस्ट लाईक एनिथिंग प्रत्येकाला फ्री दिलं, 25 मिनिटं प्रत्येकाला फ्री दिलं, बिकॉज द सेन्स दिस अन अपॉर्च्युनिटी अँड विदिन अ स्पॅन ऑफ 1 year द टर्नओव्हर काही 1000 पटीत झालेला आहे. राईट. सो यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज युअर लाईफ सायकल ऑफ युअर प्रोडक्ट. Review your competition. 4th one, pricing strategy मध्ये 4th one, review your competition. That doesn't mean की मी त्याच्या प्राइसला माझी प्राइस मॅच करणार असं नाहीये. माझा युएसपी स्ट्रॉंग असू शकतो, पण कॉम्पिटिशनला रिव्ह्यू करणं खूप महत्वाचं आहे. कारण जर कॉम्पिटिशनला रिव्ह्यू केलं नाही, कारण आयदर विल चार्ज लेस or will charge more. If we charge more, nobody will come to us. If we charge less, then in that particular case, the नुकसान हे आपलंच होऊ शकतो. Now, henceforth, I feel माझं मत आहे ते की काही 2-2.5 वर्ष 3 वर्ष this will be a law of large number strategies. Law of large number strategies म्हणजे मी कन्स्ट्रक्शन केले, कन्स्ट्रक्शनचं काय उदाहरण घेतलं, आपले भरपूर लोक इथं कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत. माझी एक स्कीम तयार केली. आता मी स्कीम तयार केल्यानंतर एक पेपर मध्ये जाहिरात दिल्यानंतर मला 50 लोक येतील, नंतर त्यातले 5 कन्वर्ट होतील, हा विषय राहिलेला नाहीये. बेसिकली आता यू नीड टू प्ले ऑन द लॉ ऑफ लार्ज नंबर्स. म्हणजे कॉम्पिटिशनच्या रिव्ह्यू मध्ये जाऊन लॉ ऑफ लार्ज नंबर्स मध्ये प्ले करायला पाहिजे, तरच त्या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. प्राइसिंगचे डिफरंट स्ट्रॅटेजी आहेत, तेच मी आता सांगत होतो की पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी असेल का प्रीमियम असेल का स्कीमिंग स्ट्रॅटेजी असेल, या 4-5 स्ट्रॅटेजीज पैकी कुठली तरी एक स्ट्रॅटेजी घेऊन तुम्हाला त्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टायमिंग ऑफ पेमेंट. म्हणजे कुठलाही धंदा घ्या, हा पेन विकत घ्यायचा आहे, पेनची किंमत 100 रुपये आहे. मी आज जर हा पेन उधार दिला आणि याचे पैसे मला 4 महिन्यानंतर मिळाले, तर 4 महिन्याची टाइम व्हॅल्यू फॉर मनी याच्यावरती लोड करणं खूप महत्वाचं आहे. कारण डायरेक्टली अँड डायरेक्टली या 100 रुपयावरती तुम्ही मार्केटमध्ये, बँकेमध्ये किंवा स्वतःला व्याज देऊ शकता. स्वतःला म्हणजे काय, हे 100 रुपये तुम्ही जर कॅश मध्ये केले, 100 रुपयाची केली, 100 रुपयावरती तुम्हाला 4 महिन्याचे पैसे मिळू शकतात. यू नीड टू अंडरस्टँड
टायमिंग ऑफ पेमेंट इज व्हेरी 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 क्रुशियल. जर कोणी मला ऍडव्हान्स देत असेल, इट्स इझी टू गिव्ह डिस्काउंट बिकॉज एनी विच वेज वी व्हॅल्यू हिज टाइम व्हॅल्यू फॉर मनी बिकॉज ही इज पेइंग मी मनी इन ऍडव्हान्स. That's the most important criteria when the timing of money is concerned. So we need to understand की माझं क्रेडिट पेमेंट किती अपफ्रंट आहे का ऍडव्हान्स पेमेंट आहे का, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टी जोपर्यंत कन्सिडरेशन मध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी डिफाईन करणं योग्य राहत नाही. कसं आहे, हाऊ मेनी ऑफ युअर सोलो एंटरप्रेन्योर्स हिअर, म्हणजे सोलो एंटरप्रेन्योर म्हणण्यापेक्षा माझ्याकडे 3-4 लोकच आहेत. असे किती लोक आहेत? जस्ट टाइप मी इन द चॅट बॉक्स. जस्ट टाइप मी इन द चॅट बॉक्स. कम ऑन फास्ट. ओके, गुड गुड, थँक्यू. सो सुहास पाटील साहेब, सिद्धराम साठे साहेब, अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. या सगळ्यांच्या बरोबर इट्स युअर टाइम इज ऑल्सो व्हॅल्युएबल. इट्स युअर टाइम इज ऑल्सो व्हॅल्युएबल. जर आपण आपल्या केसमध्ये मला स्वतःलाच महत्व दिलं नाही, मी काम करणार, माझ्या टाइमची व्हॅल्यू त्यात मी ऍड केली नाही, तर त्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीला ऍब्सोल्युटली काहीही उपयोग किंवा महत्व राहत नाही. कारण आपण दिलेल्या वेळेची किंमत 0, आपल्याला त्याच्यामधनं काहीच मिळत नाही. राईट. सो यू नीड टू अंडरस्टँड त्या प्राइसिंग स्ट्रॅटेजी करेक्ट करायची असेल, या 4-5 गोष्टींवरती काम करणं खूप महत्वाचं असतं. हा म्हणजे फील नुसतं प्रॉडक्ट धासू पॉवरफुल बनवून उपयोग नाही, नुसतंच माझं मार्केटिंग स्ट्रॉंग म्हणजे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कस्टमरला भेटतोय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. नुसतं सेल्स महत्वाचं नाहीये, त्याच्या पूर्वी प्राइसिंग स्ट्रॅटेजी योग्य असणं खूप महत्वाचं असतं. इफ यू फील प्राइसिंग स्ट्रॅटेजी मस्ट बी राईट, जस्ट टाइप PSR इन द चॅट बॉक्स. कम ऑन, PSR इन द चॅट बॉक्स. Pricing strategy right. Okay, good. Thank you so much. Thanks. This is strategy number 4. Let's try and understand strategy number 5. Create a new marketing strategy. म्हणजे अगदी सिंपल म्हणजे काय, बंडल्ड प्रोडक्ट स्ट्रॅटेजी. आम्ही जेव्हा हे सगळं सेशन चालू झाले आमचे, त्यावेळेस काय होतं की मी फेसबुकला मार्केटिंग करतो. फेसबुकला माझे साधारणपणे 50,000 रुपयाचं माझे बजेट असतं एका महिन्याला. गुगल, युट्यूब, फेसबुक असं म्हणून 3 लाख रुपये आम्ही जवळजवळ इन्व्हेस्टमेंट करतो टू गेट अ न्यू पीपल इन हँड. राईट. नाउ वन्स न्यू पीपल कम इन, से फॉर एक्झाम्पल 100 लोक आले, 100 लोकातले आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 30च लोक फ्री सेशनला येतात आणि तिथून मग आमच्या पुढच्या गोष्टी ऍक्च्युअल सेशन सगळे चालू होतात. राईट. म्हणजे काय की 70 लोकांच्यावरती मी पैसे गुंतवलेले आहेत, त्यांना आपण काही ना काही ते गरज असेलच ना. So what I decided ki look, I'm talking about financials right now. All construction people in the room, ज्यांचे बिल्डिंग्स आहेत, आता जे फ्लॅट्स आहेत, त्यांना मी आता एक प्रश्न विचारतो. राईट युअर आन्सर इन टू द चॅट बॉक्स. माझ्याकडे 70,000 लोकांची कम्युनिटी आहे. पुण्यातले जवळजवळ 40,000 लोक पुण्यातले असतील. महाराष्ट्रातले जवळजवळ 70,000 मधले 60,000 लोक असतील. If I say to you, I have a database, I know what they're doing and I know what is their profile, बिझनेसमॅन आहेत, काय आहेत, हा तुमच्यापैकी किती लोक तयार होतील की मी तुम्हाला सांगितलं की या 70,000 लोकांच्या वरती मी तुमचा प्रॉडक्ट म्हणजे तुमचं जे काही नवीन बिल्डिंग येणार आहे ती मी जर प्रोजेक्ट करायला चालू केली, तर विल दॅट बी अन विन-विन बिझनेस मॉडेल फॉर अस? जस्ट टाइप येस और नो इन द चॅट बॉक्स. ओनली सुहास सावंत पाटील साहेब बोलतायत, बाकी सगळ्यांनी बोला फास्ट मध्ये. कम ऑन. वी नीड टू अंडरस्टँड की हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. बंडल्ड प्रोडक्ट करणं खूप महत्वाचं. म्हणजे मी फायनान्शियल प्लॅनिंग करतो म्हणजे फक्त त्याच्यावरतीच काम करणं उपयोग नाही. आय नो देयर लॉट ऑफ थिंग्स विच कॅन बी बंडल्ड टुगेदर विदाउट गिव्हिंग एन एक्स्ट्रा एफर्ट. आय रिपीट, विदाउट गिव्हिंग एन एक्स्ट्रा एफर्ट. त्याच्यामुळे काय आहे की जर मी माझ्या धंद्यामध्ये काय काय बंडल करू शकतो हे खूप महत्वाचं आहे. आता आपलं कुठं कुठं बघायला मिळतं, विचार करा, कुठं कुठं बघायला मिळतं. मॅकडॉनल्ड्स मध्ये गेलोय आपण, तिथं आपला सॉस लागतो. राईट. सॉस वाला काय करतो, मॅकडॉनल्डची टाईप करतो, तिथं तो सॉस येतो, मग चीज येतं, बाकीच्या गोष्टी येतात. तुम्ही मॉलमध्ये गेलाय आणि मॉलमध्ये गेल्या तुम्हाला भरपूर सारे प्रोडक्ट दिसतात. म्हणजे काय, त्यांनी तो प्रोडक्ट बंडल केलाय, त्याच्यावर नजर पडली तर तुम्ही त्याच्यात बाहेर घेऊ शकता. म्हणजे 100 पैसे घेतली तर मॉलसाठी 10 रुपये मिळतात. अगेन 10 अशा अख्ख्या प्रकारे कॅश फ्लो तयार करायचा प्रयत्न केला जातो. कारण यू नीड टू अंडरस्टँड की की या सर्व गोष्टींमध्ये मी ऍडिशनल काय करू शकतो. कारण जर तुम्ही इतके वर्षापासून बिझनेस मध्ये असाल, असं मगाशी आपल्या इथे फायर फायटिंग वाले कोणतरी आहेत, फायर फायटिंग वाले जेव्हा आहेत, फायर फायटिंग वाले, कॅन यू प्लीज टाइप युअर नंबर ऑफ कस्टमर्स इन द चॅट बॉक्स. नंबर ऑफ कस्टमर्स इन द चॅट बॉक्स. मगाशी कोण फायर फायटिंग वाले होते, कॅन यू प्लीज टाइप ऑफ कस्टमर्स इन द चॅट बॉक्स.
किती कस्टमर्स तुमच्या आता किती ठिकाणी फायर फायटिंग इक्विपमेंट तुम्ही टाकलेले आतापर्यंत? लेट्स टेक एन एक्झाम्पल. आता टाकत नाहीये त्यामुळे 500 लोक असतील ना. 500 customers he has a ready database with him. For him he has supplied firefighting equipment. It is quite possible that he will need some more. त्यांना अजून काय तर नवीन मिळायलाच पाहिजे, राईट? आणि त्याच्यामुळे यू नीड टू स्टार्ट थिंकिंग की काय करू शकतो, काय नाही करू शकतो. बिकॉज या 500 लोकांच्या वरती तुम्हाला नवीन पैसा खर्च करायचा नाहीये. त्यांना ऑलरेडी तुम्ही अक्वायर केलेलं आहे, त्यांना ऑलरेडी तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, त्यांना ऑलरेडी तुम्ही चांगली सेवा दिली आहे. तेव्हा त्यांचा आणि तुमचा एक ट्रस्ट डिफाईन झालाय. देयर इज अ प्रॉपर सिंक्रोनायझेशन बिटवीन यू अँड युअर कस्टमर. सो व्हेनेवर यू फील की नाही हे गोष्ट आहे, त्यावेळेस द चान्सेस ऑफ ही बाईंग फ्रॉम युअर रेफरन्स, प्रत्येक वेळी आपणच गुंतवणूक करायला पाहिजे अशातला काही भाग नाही. फ्रॉम युअर रेफरन्स then you will actually work in detail on that, right? Yes or no? If you agree with the statement, just type yes on the chat, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आपण याच्यावरती परत अजून पुढे बोलणार आहे की आपल्याला काय काय करता येऊ शकतं, राईट? सो यू नीड टू बंडल दॅट. प्रत्येक वेळेस आपणच, आय रिपीट, आपणच प्रोडक्ट तयार करायचा, आपणच डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची, आपणच सगळ्या गोष्टी करायच्या, सगळ्या गोष्टी आपणच करायच्या. त्याच्यापेक्षा जर इथे सागर तुपे साहेब आहेत, ऍज ऑफ नाव काय म्हटलं त्यांनी, फायर फायटिंग ऍज ऑफ नाव 25. ओके, सागर तुपे साहेब आहेत आणि त्यांच्याकडे एखादा प्रोडक्ट चांगला आहे आणि जो माझ्या नेटवर्क मध्ये उपयोगी आहे, तर मी संपूर्ण रिइन्व्हेंट व्हील करण्यात काही उपयोग नाहीये. आय कम टू सागर तुपे साहेब. जसं मी कन्स्ट्रक्शन वाल्यांना सांगितलं, माझ्याकडे 70,000 ची कम्युनिटी आहे. आय नो हु आर डुईंग व्हॉट. मी आतापर्यंत केलेलं आहे ते, आता जस्ट मगाशी आता लक्षात आलं हु इज डुईंग व्हॉट, राईट? जर मी सांगितलं की लेट अस ट्राय अँड प्रमोट युअर वन ऑफ द स्कीम टू दी 70,000 पीपल, आणि त्याच्यामधले जर 5 जरी कस्टमर जर क्लोज झाले, तर यू डोंट हॅव अ मार्केटिंग कॉस्ट, यू डोंट हॅव अ सेल्स कॉस्ट. फॉर मी, आय डोंट हॅव टू बिल्ड दॅट एंटायर बिल्डिंग. मला सिव्हिल इंजिनियर व्हायची गरज नाही, मला कॉन्ट्रॅक्टर व्हायची गरज नाही. विथ युअर स्ट्रेंथ, विथ माय स्ट्रेंथ, वी लेव्हरेज ईच अदर and start making money. How many feel this is an exciting opportunity? Just type exciting in the chat box. Fortunately these days पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. जाहिरात, पेपरबाजी, one internet, one click of the button, one phone, we all are connected to each other. म्हणजे इतकं कनेक्शन पॉवरफुल झालेलं आहे. You just need to make sure की माझ्या सर्व गोष्टींमध्ये मी अजून कम्युनिटीला काय ऍड करू शकतो. लाईक फॉर एक्झाम्पल नंदू जगताप सर आणि आम्ही भेटलो, ते म्हटले की आमचं एक MEA आहे आणि त्याच्यावरती लोकांना आपल्याला हे सेशन घ्यायचं आहे. सो इट्स गुड, राईट? माय स्ट्रॅटेजीज, माय एक्सपर्टीज, हिज पर्टिक्युलर नेटवर्क, वी ऍक्च्युअली क्लब टुगेदर. नाउ दिस इज जस्ट अ व्हॅल्यू ऍडेड सेशन आणि व्हॅल्यू देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. सो वी बंडल्ड समथिंग विथ हिज एक्सपर्टीज, विथ माय एक्सपर्टीज, अँड वी आर गिव्हिंग अ सेशन इन फ्रंट ऑफ यू. How many feel this is really powerful? Just say powerful in the chat box. काय होतं एक लक्षात घ्या, या जगामध्ये ना प्रचंड मोठे छोटे बेट आहेत. मी एक बेट आहे, सिद्धराम एक बेट आहे, अमुक एक बेट आहे, तमुक एक बेट आहे. प्रत्येकाची आपापली कॅपॅसिटी आहे, प्रत्येकाची आपापली ताकद आहे. या ताकदीला जर आपण म्युच्युअल बेनिफिट दिला, ताकदीला आपण जर म्युच्युअल स्ट्रेंथ दिले, तर प्रत्येक जण म्युच्युअली खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होईल. दिस इज मोर पॉवरफुल. इट्स बिल्डिंग अ कम्युनिटी. आणि कम्युनिटी ही असंच होतं. आणि MEA इज ऍक्च्युअली दॅट. फायनान्शियल फिटनेस क्लब आमची कम्युनिटी आहे. म्हणजे तुमच्या एवढी मोठी नाहीये, आणि आमच्याकडे जेवढे काही स्टुडंट आहेत त्यांनाच फक्त घेऊन आम्ही ते करतो. फायनान्शियल फिटनेस मध्ये काय आहे की वी ट्राय टू अंडरस्टँड लेव्हरेज इच अदर स्टेज. लाईक महेश घोरपडे, अरे महेश घोरपडे, आर यू फ्रॉम सातारा? ओके, महेश घोरपडे आहे तिथे. महेश घोरपडे जर ते साताराच्या ट्रॅक्टर बिझनेस मधले आहेत, ट्रॅक्टर बिझनेस मधले ते आहेत. आणि कोल्हापूर, ओके, थँक्यू. महेश ते सपोज XYZ बिझनेस मध्ये आहेत आणि आम्ही XYZ बिझनेस मध्ये आहेत. आम्ही जर कोलॅबोरेशन केलं आणि एका प्लॅटफॉर्म जर MEA सगळ्या लोकांना जर प्लॅटफॉर्म दिला, दॅट विल बी बंडल प्रोडक्ट्स, न्यू मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर ऑल दिस पीपल टू इम्प्रूव्ह युअर सेल्स. इफ यू अग्री विथ द स्टेटमेंट, जस्ट टाइप अग्री इन द चॅट बॉक्स. We have to understand की बंडल्ड प्रोडक्ट केल्यानंतर काय करायला पाहिजे. दिस इज स्ट्रॅटेजी नंबर 5. स्ट्रॅटेजी नंबर 5, वर्क ऑन द सॉल्युशन्स, सॉल्व कमर्शियल प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला धरून काहीच उपयोग नाही. वी नीड टू सॉल्व अ कमर्शियल प्रॉब्लेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल जीवनामध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक स्टँडर्ड प्रॉब्लेम असतो आणि एक कमर्शियल प्रॉब्लेम असतो. कमर्शियल प्रॉब्लेम, स्टँडर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय की माझ्या घरचं डोरबेल खराब झालेली आहे
आता डोरबेल केली किंवा नाही केली मला काही फरक पडत नाही. माझ्या गाडीचा रंग खराब झालेला आहे, ठीक आहे, आता गाडी तर चालली आहे, म्हणजे त्याला मला आता काय त्याच्यावरती पैसे खर्च करायलाच पाहिजे असला भाग नाही. पण टायर फाटलीच तर मला ते करायलाच पाहिजे, त्याच्या मला काय प्रॉब्लेम काय गत्यंतर नाही. मला टायर फाटलेलंच आहे, पण मी माझी गाडी 6-6 महिने काढतच नाही, एकदम गट गेलेला आहे, पण 6-6 महिने काढतच नाही. तर मी या स्टेज मध्ये काय विचार करतो, जाऊ दे, ज्यावेळी गरज असेल त्यावेळेस आपण बघू, आता त्याच्यावरती पैसे खर्च करायची गरज लागत नाही. तर स्टँडर्ड प्रॉब्लेम मध्ये काय होतं की स्टँडर्ड प्रॉब्लेम कस्टमरच्या पॉकेटमधनं पैसे काढून घेतं आणि त्याला त्याच्याबद्दल एक फक्त डिझायर किंवा एक पेन सॉल्व्ह केला जातो किंवा एक फुलफिलमेंट केलं जातं आणि माझी ही वस्तू व्यवस्थित झाली. हा झाला स्टँडर्ड प्रॉब्लेम. पण कमर्शियल प्रॉब्लेम काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सपोज मी तुमच्या समोर बसलोय आणि माझा लॅपटॉप इज माय ब्लड लाईन राईट नाव. लॅपटॉप जर माझ्या काय झालं, आय रिपीट, माझ्या लॅपटॉपला काय झालं तर माझी संपूर्ण गाडी तिकडे स्टँड स्टिल होणार आहे. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट जवळ हा कॅमेरा गेला, समज कॅमेरा गेला तर मी बाकीच्या त्या मिनमिन त्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यावरती मी काम करू शकेल, पण लॉजिटेकचा कॅमेरा येईपर्यंत माझं काम चालू आहे. पण लॅपटॉपच खराब झाला तर माझी कमर्शियल ऍक्टिव्हिटी झिरो झाली, झिरो. जर मला सांगा की हा लॅपटॉप इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीकडे जर सर्व्हिसेस असेल तर इज इट will I pay for repair of that particular laptop easily, or मला खूप विचार करायला लागेल? Just answer in the chat. Easily का think long असा विचार करायला पाहिजे, राईट? इझिली, कारण हा कमर्शियल प्रॉब्लेम आहे. हा जर माझा प्रॉब्लेम जर सुटला नाही तर मला माझे वेबिनार घेता येणार नाहीत, माझे सोल्युशन्स काढता येणार नाहीत, मला कोणाशी कम्युनिकेशन करता येणार नाही, मला संपूर्णपणे कॅश फ्लो स्टक राहील. अँड दॅट्स वेअर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड whether we are solving a commercial problem or a standard problem. Ask a question to yourself. Are you in your product line, are you solving a commercial problem of a customer or are you solving a standard problem of a customer? Write your answer in the chat box. Very crucial, very important. Very crucial, very important, right? So come on, write your answer in the chat box. Just think and answer it. Very important, because acceptance is the key. त्याच्यानंतरच पुढचं सोल्युशन आपल्याकडे येऊ शकतं. Come on everybody, answer in the chat box. Am I audible? Okay, good, thank you. I think both fantastic. Whatever it is, you think both standard problem, both fantastic. Thank you so much. So we need to understand, give a thought, a process. तुमचा जो तुम्ही इतके वर्ष खूप मेहनत करून, खूप विचार लावून, आपल्या जीवाचं रान करून जो काही धंदा केलेला आहे त्याच्यावरती बोथ जर असेल तर स्टार्ट गिव्हिंग मोर फोकस ऑन सॉल्विंग द कमर्शियल प्रॉब्लेम अँड गिव्ह अ लेस फोकस टू स्टँडर्ड प्रॉब्लेम. मला असं नाही म्हणायचं की स्टँडर्ड प्रॉब्लेमला इग्नोर करा, पण कमर्शियल प्रॉब्लेम मध्ये लोक पैसे द्यायला तयार होतात, कारण त्यांना त्याच्यातून पैसे परत मिळणार असतात. जर ते मशीनच खराब झालं तर तो काही पण करेल, उधारी आणेल, कुठून पण पैसे आणेल, पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, कारण ते जर मशीन बसून राहिलं त्याच्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे, राईट? सो वी नीड टू अंडरस्टँड की कमर्शियल प्रॉब्लेम नीड्स टू बी ऍड्रेस्ड व्हेरी 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 केअरफुली. स्टँडर्ड सोल्युशन हे नेहमी कॉस्ट असतं आणि कमर्शियल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी केलेली गुंतवणूक हे नेहमी इन्व्हेस्टमेंट असेल. I repeat, investment. So try to make sure your product cost is an investment for others, then it is very very easy. Let me give an example. Like for example, we are in process of creating a training program for life insurance advisors to upgrade their skill set and make sure they start making more money by doing whatever we are doing. We're teaching whatever we are doing there. So now once they use this, they would apply in their life, apply to the customers, apply to their life, and then give a great advice to the customers, and then obviously the income, there will be a larger business profile coming in, and then the in turn make more money. So it's a commercial problem. That's very 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 crucial. If it is very clear to you all, standard problem and commercial problem, just type clear in the chat box. Clear in the chat box. Let me give another example just to make sure very 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 clear. 31 डिसेंबर संपलेला आहे आणि मी माझे पेपर्स घेऊन आपल्या टॅक्स कन्सल्टंट गेलो. टॅक्स कन्सल्टंट दोन प्रकारचं काम करू शकतो. तो काय म्हणतो, ओके नो प्रॉब्लेम, तुमचे काय जमा खर्च अमुक सगळं काढून तो म्हणून एवढं टॅक्स भरायचा, तुमचा ITR फाईल झाला.
यू हॅपी, ही हॅपी, गव्हर्नमेंट हॅपी. सगळं व्यवस्थित झालं, तुमचा टॅक्स भरला गेला, एव्हरीथिंग इज फाईन, आय एम फाईन, एव्हरीथिंग इज फाईन. बट नाव ही कॅन ऍड समथिंग टू दॅट. He can come and say, Sudhir, it's good that you have done it. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, या गोष्टी अशा आहेत, या गोष्टी केल्यानंतर मी तुझं प्रोफाईल जे आहे हे प्रोफाईल एका लेवल पर्यंत घेऊन जातो. याच्यामुळे काय होईल, आपल्या बँकेकडे गेल्यानंतर आपल्याला तिथे लोन मिळू शकेल, आपली इन्व्हेस्टमेंटला ह्या सगळ्या गोष्टी कागदपत्र उपयोग होऊ शकतील. नाव ही इज ट्राइंग टू सॉल्व्ह माय कमर्शियल प्रॉब्लेम युझिंग दोज पेपर्स. बिकॉज वन थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, बँकेने आपल्यामध्ये तोच एक माणूस असतो की जो दुवा असतो. त्यांनी जर तो दुवा स्ट्रॉंग केला तर माझ्याकडे फंडिंगचा, माझ्याकडे बाकी मनी मॅनेजमेंटचा कधीच प्रॉब्लेम येणार नाही. एकच काम आहे, दोन पर्स्पेक्टिव्ह आहेत. मगाशी एकदम दोन वेगवेगळे सांगितले होते. एकाच कामाला तुम्ही कमर्शियल पर्स्पेक्टिव्ह काय देऊ शकता याच्यावरती काम करणं खूप महत्वाचं आहे. ग्रेट, थँक्यू सो मच फॉर ऑल दिस. ओके, ग्रेट. सो व्हॉट इज हॅपनिंग राईट नाउ इज की आम्ही युट्यूब वरती खूप सारे असे म्हणजे प्रोग्राम्स टाकत असतो, खूप सारे व्हिडिओज टाकत असतो टू इम्प्रूव्ह द फायनान्शियल नॉलेज. वी कंटिन्युअसली अपग्रेड, अपडेट, कीप ऑन अपडेटिंग आवर लाईफ ऑन युट्यूब चॅनल्स वरती. इफ यू have met me for the first time and you're not connected with me, I request you to go to YouTube right now. You go to YouTube right now. I'll give you a link here. Just 1 second. I'll give you a link here. Just make sure click on this link and subscribe to my channel and hit that notification bell. So क्या होगा कि जेव्हा मी अशा टाइपचे व्हिडिओज YouTube वरती अपलोड करेल, म्हणजे काय लाईव्ह सेशन ते अपलोड करेल, त्या वेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि त्या वेळेस तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे जरी असला तरी सुद्धा तुम्हाला ते थोडंसं जे काय माझ्याकडनं मायक्रॉन मध्ये मी द्यायचा प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करेल. सो क्लिक ऑन दॅट लिंक, मेक शुअर यू सबस्क्राईब टू माय चॅनल and hit that notification bell so that we remain connected with each other, right? Great, thank you. So now strategy number 6, focus on what customer needs. आपण याच्यावरती बोललेलो आहे मगाशी, बोललेलो आहे, राईट? सो वन थिंग वी नीड टू अंडरस्टँड की कस्टमरला आत्ता काय पाहिजे आणि ते कशावरती स्पेंड करायला तयार आहेत हे समजणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मगाशी सांगितलं स्टँडर्ड प्रॉब्लेम अँड कमर्शियल प्रॉब्लेम. याचा थोडंसं पुढे जायचं म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात द्यायला पाहिजे. आय कीप ऑन टेलिंग दिस इन माय फायनान्शियल फिटनेस सेशन. मनी इज द रिझल्ट ऑफ ऍक्शन्स यू टेक इन युअर लाईफ. Money is a result of actions you take in your life. You can take action to the extent you know. तुमचं नॉलेज किती आहे त्याच्यावरनं तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. नॉलेज नॉर्मली आपण टेक्निकल नॉलेज वरती फोकस करतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला एक पर्सनल डेव्हलपमेंट हा खूप मोठा आस्पेक्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं असतं. नाउ युजिंग दॅट पर्सनल डेव्हलपमेंट effectively using technical knowledge, you have to create a product to add great value to your customers. म्हणजे काय की कस्टमरला नक्की काय पाहिजे आहे त्याच्यावरनं तुम्ही त्याला काय व्हॅल्यू देऊ शकता हे समजणं खूप महत्वाचं असतं. Why Amazon has grown like anything, why Zoom has grown like anything. पुण्यामध्ये खूप सारे असे बिझनेसमॅन आहेत की जे have exponentially done it last couple of years or 2 years or 3 years because they are trying to create a right value for their customers by looking at what their customers need. आपण लहानपणापासून आता आपण सगळे 40-50 मधले लोक आहोत. लहानपणापासून आपण एक गोष्ट नेहमी ऐकत आलेलो आहे. कोल्हापुरी चप्पल, आम्ही कोल्हापूरचा आहे, जर मी रेगिस्तानमध्ये जर विकायला गेलं त्याला काय धंदा मिळणार आहे का? ऍब्सोल्युटली मिळणार नाही. सो वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट कस्टमर नीड. यू नीड टू फोकस ऑन सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ऑफ अ कस्टमर. एकदा कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर देन यू हॅव अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज ऑफ अ कोलॅबोरेशन, लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज फॉर अंडरस्टँडिंग व्हॉट न्यू प्रोडक्ट लाईन कॅन गिव्ह टू. मगाशी याच्यावरती आपण बोललेलो आहे, राईट? ते फायर फायटिंगचं जे आपण बोललो किंवा बाकीचे कन्स्ट्रक्शनचं आपण जे बोललो याच्यावरनं आपल्याला खूप गोष्टी करता येऊ शकतात. पण कस्टमरला नक्की काय पाहिजे हे समजल्याशिवाय आपण आपल्या संपूर्ण नेटवर्क मध्ये त्याच्यावरती आपण काही त्याच्यावरती आपण सोल्युशन काही काढू शकत नाही. फोकस ऑन व्हॉट कस्टमर नीड्स. स्ट्रॅटेजी नंबर 7, leveraging partners and products. बेस्ट स्ट्रॅटेजी माझ्या जीवनामध्ये त्या स्ट्रॅटेजीनी प्रचंड मदत केलेली आहे.
Leveraging means understanding your strength, understanding my strength, creating a win-win-win business model. I repeat, win-win-win business model. I win, you win, and customer also win. Market wins. In that particular case, then life becomes very easy. Like we keep on promoting other trainers to a community, so that best trainers to the community, so that, for example, somebody needs a stock market knowledge, Vishal Malkhan comes and says somebody buys, because he delivers a GAN value, add value to people. I know he gets best. I give him a platform to my community. When he comes in, then he actually delivers his session. Whoever wants it buys his product, and then I'm actually leveraging on his strength. I don't have to become a stock market expert when he is there. सगळ्या गोष्टी मलाच नाही करायच्या. Let me leverage it. Let me understand it. Let me delegate the entire thing. Let him do the process. Let him do the back end, front end, teaching, studying, everything. Let him do it. I have created a base here. Let me leverage on that. Create a partnership. Use his product. This is very crucial. Very crucial. One thing we need to understand. पूर्ण Amazon हे affiliates वरती चालतं. पूर्ण Amazon तुम्ही तयार केलेल्या products वरती चाललं. त्यांनी फक्त system तयार केली आहे. He is leveraging this entire system to give a platform to a product, create an affiliate to sell that product, so that customer wins, affiliate wins, product manufacturer wins, Amazon wins, everybody wins. That's where this leveraging is very powerful. So understand it very carefully. Partner understanding high level. Yeah, understand this very carefully. Think right now. Think right now before we close another 5-10 minutes. Think right now. Ki in your business, तुम्ही कुठे leveraging करू शकता. And जर तुम्हाला पटकन लक्षात आलं ना, type 1 in the chat box. I would love to see that answer. कुठे तुम्ही leverage करू? Just type your answer in the chat box. So let me understand that very carefully. Understand that very carefully. Come on. Just think and type it. काय leverage करू शकता? तुमचा धंदा तुम्हाला माहिती आहे. मार्केट तुम्हाला माहिती आहे. तुमचे प्रोडक्ट क्लेम तुम्हाला माहिती आहे. अजून काय करू शकतो आपण? Just try to understand. आपण असं म्हणतो की नाही यार, मग तो दुसरा धंदा कसा करायचा? माझा मी धंदा हा आहे. Create a system for it. Because तेवढा तुम्ही कस्टमर बेस करण्यासाठी इतके वर्ष तुम्ही काम केलेलं आहे. You need to leverage that. You need to leverage the system which is giving you much more cash flow. For example, if you are a contractor and if you leveraged with, say, this firefighting guy, on the firefighting you also make money, he also gets some customers, and तुमच्या फ्लॅट साठी firefighting लागणारच आहे. Leverage with all those distributed people. I'm just giving a ballpark examples here. Specific जे मनात येईल ते फक्त सांगत गेलो. Leverage with whatever things you can do it. Additional in my life, if I'm getting a passive income of 1,000 rupees per month from somewhere, I make sure कि I leverage that strategy. 1,500, 1,500, 5,000, 10,000, 15,000 असं करत असंख्य ठिकाणाहून माझ्या आयुष्यामध्ये पॅसिव्ह इन्कम येत राहतं, असंख्य ठिकाणाहून. And that's where we need to understand it very carefully. System proper, generate accurately. Okay, माहिती काय? Okay, so we need to understand leveraging is very important. Leveraging, right? Leveraging is most important for anything, because leveraging जर केलं तर क्रॉस सेलिंग, अपसेलिंग, अफिलिएट कमिशन, प्रोडक्ट बंडलिंग या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आपण आपल्या आयुष्यात एकटाच काहीही करू शकत नाही. There has to be a system, there has to be a network, there has to be a proper process to it. Money is the result of actions we take in our life. You can take action to the extent you know. Knowledge आणि या सगळ्यांचा संगनमत करून तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करू शकता. स्ट्रॉंग धासू प्रोडक्ट तयार केला आणि त्याला सिस्टीम नाहीये तर ते काहीही उपयोग होत नाही. You know it very well. You start thinking on leveraging, you will start seeing lot of money lying on your table. तुमच्या टेबलवरती असंख्य पैसे पडलेले तुम्हाला दिसतील, and you are not utilizing that. तुम्ही फक्त एकाच गोष्टीसाठी मागे लागलाय. Try to see that money which is lying beside you on the table. Beside you on the थोडासा ग्लास हे थोडंसं ओपन करून बघा, you'll see, start seeing lot of money. And that's where we need to understand it very carefully. Right? So work on payment terms and loans. It is very crucial, very important to tell you ki work on your payment terms and loans. म्हणजे जर तुम्हाला बाहेर पैसे द्यायचे असेल, मी थोडंसं रूढ बोलतोय आता, but it's very crucial, very important.
मला महिन्याचा खर्च, आय डोंट पे माय सेल्फ फर्स्ट. आणि मला जर लोन आहे, मला लोकांना पैसे द्यायचे आहेत आणि मला पैसे द्यायचे आहेत, पण माझ्याकडे पैसे तेवढे येतच नाही. हाऊ मेनी ऑफ यू फील की मोस्ट ऑफ द टाइम खूप वेळा आपण या सिच्युएशन मध्ये जात असतो, राईट? अशा वेळी करतो काय मी, माझ्याकडे पैसे आले तर आता मला समज माझ्याकडे 3 लाख रुपये आले, मार्केटमध्ये मला 4-5 लाख रुपये द्यायचे. होतं काय, बहुतांश वेळा आपण सगळेचे सगळे पैसे देऊन टाकतो आणि आपण ठणठण गोपाळ, कारण आपल्याला असं वाटतं की नाही अरे आपल्याकडे पैसे कसे ठेवायचे, दुसऱ्यांचे पैसे द्यायचे आहेत, आपल्याकडे पैसे कसे ठेवायचे. How many of you feel we are actually thinking in this particular pattern? If you think, just type I in the chat box. कारण आपण काय करतो, असे पैसे देऊन जातात. तसंही माझे 1.5 लाख रुपये लोकांना द्यायचे आहेत, अजून 4 लाख रुपये जर दिले तर माझ्याकडे जर माझा कॅश फ्लो, मला धंद्यासाठी लागणारे इंधन माझ्याकडे नसेल, माझ्या गाडीत पेट्रोल टाकायला माझ्याकडे पैसे नसतील, किंवा माझ्या लोकांना पैसे देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतील, किंवा माझे सगळ्याच गोष्टी खर्च करून टाकले, माझ्याकडे रेग्युलर गोष्टींसाठी जर पैसे नसतील तर काय होतं, वी बिकम स्टँड स्टिल, वेटिंग फॉर द नेक्स्ट मंथ नेक्स्ट पेमेंट टर्म. आणि एकदा ते पेमेंट टर्म आलं की आपण ऑलरेडी काय तर नवीन खड्डा केलेला असतो, आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपण त्या चक्रव्यूहामधनं, त्या आपण सायकल मधनं कधीच बाहेर पडत नाही. सो फॉर दॅट वर्क ऑन द पेमेंट. सो मी तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे तर माझ्याकडे 1 लाख रुपये आले, बट यू नीड टू हॅव दॅट 25,000 रुपीज फॉर यू टू सर्व्हाइव्ह, नॉट फॉर खाना पिना, फॉर बिझनेस टू सर्व्हाइव्ह. यू नीड टू ट्रॅव्हल वन पॉइंट टू अनदर पॉइंट. फोन असला पाहिजे, तर त्या केसमध्ये काय 75, दॅट जस्ट वर्क ऑन इट. पेमेंट टर्म्स, दिस इज व्हॉट आय विल डू. हे 50,000 मिळणार, 50,000 पुढच्या महिन्यात मिळणार. ऍटलीस्ट वी नीड टू अंडरस्टँड, ऍटलीस्ट वी नीड, ओके थँक यू सो मच. ऍटलीस्ट वी नीड टू अंडरस्टँड इट व्हेरी व्हेरी केअरफुली की मी जगलं पाहिजे. सर सलामत पगडी 50. त्यामुळे पेमेंट टर्म्स नेगोशिएट करा. समोरून जाऊन बोललं कुणाला काय वाटत नाही. कॅश फ्लो कसं विचारू याच्यामध्ये मरण्यापेक्षा समोर जाऊन बोललेलं कधी पण चांगलं. वर्क ऑन युअर पेमेंट टर्म्स ऍज गुड ऍज वेल ऍज लोज. स्ट्रॅटेजी नंबर 8. स्ट्रॅटेजी नंबर 9, कलेक्ट रिसिवेबल्स ऍज फास्ट ऍज पॉसिबल. म्हणजे जे मगाशी सांगितलं त्याच्यापेक्षा एक्झॅक्टली उलट. आपले मार्केटमध्ये पैसे असतील, स्टार्ट कलेक्टिंग द रिसिव्हर्स. मी माझ्या कित्येक लोकांना सांगतो की जर मार्केटमध्ये खूप आउटस्टँडिंग असेल, समज 2 कोटीचं आउटस्टँडिंग आहे, काही धंदा करू नका, सगळं सोडून त्या कलेक्शनच्या मागे लागा. म्हणजे धंदा करू नका म्हणजे लिटरली करू नका नाही, मेजर फोकस तिकडे द्यायचं. 2 कोटी रुपये 2 महिने नाही आले, 2% 4 लाख रुपये तुमच्या खिशातनं गेले असं समजायचं. व्याज नावाचा काही प्रकार असतो ना, बँकेला द्यायचे, दिलेले आहेत म्हणून काय झालं, माझे गेले ना, तेवढे व्हॅल्यू कमी झाली ना त्याची. वी नीड टू अंडरस्टँड दॅट पर्स्पेक्टिव्ह इन अ डिफरंट वे ऑल टुगेदर. क्रिएट सम स्ट्रॅटेजी टू रिसीव्ह दॅट मनी फास्ट. collect that money as fast as possible. And सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे communicate your intention and purpose to you yourself, to your team. कारण एक लक्षात ठेवायचं की व्हॅल्यू क्रिएशन खूप महत्वाचं असतं, इंटेन्शन खूप महत्वाचं असतं. इथं गडसिंग सरांनी सांगितलं की थँक्यू खोत सर, मी हे मराठा बिझनेसमॅनला नक्की पाहिजे. आपण बेसिकली ह्या गोष्टी करत असताना माझा विजन म्हणजे मी धंदा का करतो, मला पैसे कमवण्यासाठी धंदा करायला जर आज सिस्टीम मध्ये आलो तर आपण कधीही पैसे कमवू शकत नाही. कधीच पैसे आपण कमवू शकत नाही. रिपीट, कधीच आपण पैसे कमवू शकत नाही. सो वॉट एव्हर वी नीड टू अंडरस्टँड इज वी नीड टू हॅव अ स्ट्रॉंग पर्पज अँड इंटेन्शन बिहाइंड वॉट एव्हर वी आर डुईंग इट. आज याच्यावरती पण अजून 10-15 मिनिटं आरामात बोललो असतो, पण आता 5:36 झालेले आहेत. आय एम एक्सिडिंग माय टाइम. कारण मला परत इथून पॅकअप करून दुसऱ्या सेशनला बसा. तो सेशन आमच्यासाठी रॉबर्ट किंवा सगळी ब्लेअरचा सेशन आहे. तिथे 1 मिनिट लेट झाला ना तर $100 दंड असतो रेग्युलरली. त्याचं कॉन्टेक्स्ट इज व्हेरी 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 टाईट, व्हेरी व्हेरी टाईट. रेग्युलरली मेजर युअर प्रोग्रेस टुवर्ड्स युअर गोल्स, हे खूप महत्वाचं आहे. अगेन, whoever have not subscribed my channel, request ahe, please subscribe to my channel. Make sure you hit that notification bell. And in case if you really want to learn more on whatever we are doing, will it be okay if I give a free session link to all of this who are actually here in this room right now? Will it be okay? Yes, sir.
Great, thank you. Yes, sir. We have one program happening on 20th, which is financial planning masterclass. त्याच्यामध्ये आपण या चारी बाजूनच विचार करतो. Make sure you click on this link right now. Register for that particular program. I would love meeting you on 20th. I mean, that's a free session. Again, a free session. 2 hours का free session है. We try to add value to as far as the money concepts are concerned. पैशाच्या concepts आहेत त्याच्यावरती आपण बोलायचा प्रयत्न करत असतो. So click on that link and make sure you register for that particular program. श्रीकांत जी ही लिंक तुम्ही पण नंतर पाठवा लोकांना हवा Yes, sir. Yes. पाठवा. whoever wants to register can register, right? Thank you so much. I hope it was a value-added session. Thank you so much. Thank you, sir. कोण श्रीकांत? Yes, sir. थँक्यू सुधीर सर. थँक्यू. खूप छान माहिती दिली तुम्ही. म्हणजे फायनान्शियल कॅश फ्लो कसा पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये आणि त्याचं महत्व काय हे सगळ्या लोकांना खूप चांगलं कळालेलं आहे. तरी काही लोकांना काही क्वेश्चन्स आहेत, काही शंका असतील तर आपण एक क्वेश्चन आन्सर सेशन ठेवतो एक 15 मिनिटाचा. हो ठेवूया, म्हणून तुम्ही लवकर संपवलं. Yes, म्हणजे we can address पूर्वी questions. मी राजेश कुराडे सरांना एक रिक्वेस्ट करतो की पुढच्या शनिवारचा आपलं वेबिनार आहे त्याबद्दल थोडंसं मेंबर्सला सांगावं सर. नमस्कार, मी राजेश कुराडे. आता जास्त वेळ घेत नाही, साहेबांना जास्त वेळ देऊया आपण. तर नेक्स्ट सॅटर्डेला जगदीशजी कदम, राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर यांचा आपण वेबिनार ठेवलेला आहे. ॲज ऑफ नाव ही इज अ टॉक ऑफ द टाउन. आता आपण सर्वांनी पेपरला वाचला असेल, न्यूजमध्ये बघितलं असेल. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या 60 वर्ष झाल्याच्या प्रित्यर्थ 30 किलोमीटरचा रस्ता 24 तासामध्ये त्यांनी बांधला आहे आणि ते खूप मोठी एक अचिव्हमेंट आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण त्याची नोंद झालेली आहे. गिनीज बुक साठी पण बहुतेक त्याचे पुढे प्रयत्न चालले आहेत किंवा ते चालू आहेत प्रोसेस. तर त्यांचा आपलं वेबिनार नेक्स्ट सॅटर्डेला आहे. तर सर्वांनी प्लीज त्याचा बेनिफिट घ्यावा. धन्यवाद. आता श्रीकांत, ओव्हर टू यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मी आपले पुढील क्वेश्चन आन्सर आणि सेशनसाठी धनंजयजी वाळके सरांना आणि सई भैरट पाटील या दोघांनाही रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढचा सेशन कंडक्ट करावा. थँक्यू श्रीकांत. ॲज युजल आपण सगळ्या पार्टिसिपंट्स कडून क्वेश्चन्स घेतोय. सो आपली नेहमीची प्रोसेस, ज्यांना कुणाकडे काही प्रश्न असतील त्यांनी झूम वरचा रेज ऑफ हँड ऑप्शन वापरा आणि त्याच्यानंतर आम्ही तुमचं नाव घेऊ. त्याच्यानंतर आपले प्रश्न जे टॉपिक रिलेटेड आहेत ते विचारा आणि अगदी ब्रीफली विचारा प्लीज. सो मी स्टार्ट करतो राजेश कुराडे सरांपासून. सर, तुमचा क्वेश्चन विचारा सर. थँक्यू धनंजयजी. माझा क्वेश्चन असा होता की सरांचा स्ट्रॅटर्जी नंबर 4 मध्ये होता की वी शुड बंडल द प्रोडक्ट्स. तर त्याच्यामध्ये एक थोडस मला भीती वाटते की आपला कोर जो प्रॉडक्ट आहे त्यापासून फोकस शिफ्ट होईल की काय. तर हाऊ कॅन यू ऍडवाइस ऑन दॅट? ओके, ग्रेट क्वेश्चन. सी, जेव्हा बंडल प्रोडक्ट करायचं म्हटल्यानंतर मी मगाशी मागे सांगितलं होतं की वी शुड नॉट फॉरगेट ऑन द कोर. कोर हा कोर असतो. जेव्हा कोर वरती काम करत असताना तुम्हाला फिलर्स खूप दिसतात. वन थिंग वी नीड टू अंडरस्टँड, जर तुम्ही बघितलं ना की मनी इज मेड ऑन द 90 डिग्रीज. से फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर यांचा म्हणजे क्रिकेटरचा मेन कोर आहे क्रिकेट खेळणं, पण ते क्रिकेट पॅशनेटली खेळत राहतात, पण त्यांना जास्ती पैसे त्यांच्या 90 डिग्रीज मध्ये म्हणजे तुमच्या एन्डोर्समेंट मधून त्यांच्या बाकी सगळ्या गोष्टींना मिळत असतात. तर तुम्ही ऑब्झर्व केलं व्यवस्थित, हे असं का होतं तर मला जर क्रिकेट खेळायचं असेल मला 24 तास तो गेम शिकण्यामध्ये द्यायचा असतात. तुमचा व्यवसाय काय सर? माझा सर बिल्डिंग मटेरियल सप्लायर आहे, टाइल्स वगैरे. फॅन्टास्टिक. बिल्डिंग मटेरियल सप्लायर. तो बिल्डिंग मटेरियल सप्लायर तुम्ही आहात, पण त्याच्या बरोबरीने तुमची इतके वर्षापासूनचे कनेक्टेड असलेले लोक आहेत. आता नुसतंच बिल्डिंग मटेरियल सप्लाय बरोबर ज्यांचं तुम्ही ऑलरेडी कनेक्शन मध्ये आहात. फॉर एक्झाम्पल मी तुमचा क्लायंट आहे, तुम्हाला मी सगळं संपूर्णपणे माहिती आहे. जर तुम्ही कम्युनिकेशन ठेवलं, तुम्ही एक सिस्टीम तयार केली, तर माझा मी धंदा तुम्ही तुमचा धंदा करत राहणार आहे. त्याच्या बरोबरीने जर तुम्ही मला एक पॅरलल सिस्टीम जर दिली जी मला लागतीये, ज्याच्यावरती तुम्ही अजिबात काम करणार नाही, ज्याच्यावरती XYZ एक माणूस आहे त्याची एक्सपर्टीज आहे, तुम्ही ते जज केलं, ते तुम्ही लेव्हरेज केलं आणि माझी जर गरज भागवली, तर माझ्यावरती पुन्हा 1 रुपयाचा खर्च न करता जर 1 रुपया मिळाला तर माझ्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या दृष्टिकोनातून तो तुमचा रिटर्न इनफायनाइट आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही काहीच केलेलं नाही. जो ऑलरेडी करताय त्यातूनच तुम्ही सिस्टीम दिली आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल
कुठलेही पैसे मिळवण्यासाठी मला गुंतवणूक करावी लागते. तर मी सिद्धार्थ राजशेखरला आमच्या सिस्टीम मध्ये बोलवलं आणि सिद्धार्थ राजशेखरनी मला काहीच नाही करा, झूमचे मी पैसे ऑलरेडी भरलेले आहेत, माझी ऑलरेडी कम्युनिटी आहे, या कम्युनिटीमध्ये सगळ्यांना सिद्धार्थ राजशेखरचं सेशन ऐकायचं आहे. सगळ्यांना ऐकल्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन प्रचंड झालेली आहे. व्हॅल्यू ॲडिशन नंतर सिद्धार्थ राजशेखर म्हणतो की इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न मोर फ्रॉम अस देन मेक शुअर की हा तुम्ही प्रोडक्ट बघा, ट्रायल साठी देतो, वाटलं तुम्ही घेऊन टाका. आता त्याच्यामध्ये फायनान्शियल वरती कोर आहे, त्याचा डिजिटल मार्केटिंग किंवा त्याचे सिस्टम बिल्डिंग वरती कोर आहे. मी त्याच्यावरती काम करायला जात नाही. मी फक्त काय केलं, लेव्हरेज केलं सिद्धार्थला, लेव्हरेज केलं माझ्या नेटवर्कला, अँड देयर इज नथिंग रॉंग इन इट. मी कोणाला फोर्स करत नाही की हे घ्याच. तुम्ही हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही काय विचार करता, अरे यार मला हे आवश्यक आहे. देन इफ आय बाय अँड इफ आय अर्न 100 रुपीज ऑन सिद्धार्थ प्रोडक्ट, देन फॉर मी इट्स अन इनफायनाइट रिटर्न प्रोडक्ट. बरोबर आहे? गॉट इट? येस सर. तर माझ्या Yes, sir. माझ्या Thank you. सिस्टीममध्ये मी काहीच करत नाही. माझा ऍग्रिकल्चरचा बिझनेस आहे, माझा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. रिअल इस्टेट म्हणजे NA स्कीम, रिसॉर्ट विथ रेव्हेन्यू जनरेशन अपॉर्च्युनिटी, ती स्कीम आहे. माझे फार्म हाऊसेस आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी मी काहीच करत नाही, ते मी सिस्टीम लावलेली आहे तिकडे. पण लेव्हरेजिंग केल्यामुळे ते सगळं तयार झालेलं आहे. तर कोर इज कोर. कोर मधनं अजिबातच बाहेर पडायचं नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन महेश गोरपडे सरांचा आहे. सर तुमचा प्रश्न घ्या. नमस्कार सर. नमस्कार. मला विचारत होतं की आपण बिझनेस करताना आपला एखादा कुठला रेग्युलर बिझनेस असेल तर तुम्ही जसं म्हटला की आपण आपले कॉन्टॅक्ट वापरून वगैरे किंवा पॅरल एखादा बिझनेस पण आपण करू शकतो, पण मग तो चांगला फायद्याचा असतो. पण हे करताना मूळ बिझनेसकडे दुर्लक्ष होतं किंवा मूळ बिझनेसकडे आपलं दुर्लक्ष झालं की त्याच्यातला फायदा कमी होतो. मग हे करण्यासाठी साईड बिझनेस किंवा पॅरल लाईन घ्यावी का नाही घ्यावी? व्हॉट डू यू थिंक? दोन गोष्टी आहेत. मगाशी कुणी विचारलं होतं, कुणाने विचारलं होतं, तोच प्रश्न तुम्ही वेगळ्याबद्दल विचारलाय. मी साईड बिझनेस म्हणत नाही. अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. मी साईड बिझनेस म्हणत नाही. मी काय म्हणतो की यू नीड टू लेव्हरेज ऑन समथिंग विच यू हॅव. आता साईड बिझनेस म्हणजे काय की तुमचा कोल्हापुरात काय बिझनेस आहे महेश गोरपडे सर? अनम्यूट करा. इव्हेंट मॅनेजमेंट, ऍड एजन्सी आहे. इव्हेंट मॅनेजमेंट. फॅन्टॅस्टिक. तुम्ही ऍड एजन्सी आहे. आता ऍड एजन्सी मधला तुमचा बिझनेस कंटिन्युअस चालू आहे आणि ऍड एजन्सी इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस करता करता तुम्ही म्हटलं की नाही मला साईड बिझनेस मी एमवे करायला लागतो. मग ते वर्कआउट होत नाही, कारण तिथे तुम्हाला वेळ द्यावा लागतो. मी काय म्हणतो की तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आहात. इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये लेट मी गिव्ह एन एक्झाम्पल राईट नाव की तुमचे किती क्लायंट्स आहेत इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये? एक रेग्युलर माझे 17-18 क्लायंट्स आहेत, त्यांचे इव्हेंट्स आपण हँडल करत असतो. पण याच्याबरोबर मला एव्हिएशन बिझनेस पण मी थोडंफार लकीली त्या बिझनेस मध्ये आलो. पण ऍक्च्युली एव्हिएशन बरं. पण ऍक्च्युली इज नॉट रिलेटेड टू माय फर्स्ट बिझनेस. ठीक आहे ना, त्याचा काही संबंध येत नाही. मी फायनान्शियल मध्ये आहे, मी ऍग्रिकल्चर मध्ये आहे, मी कोल्हापूरचाच आहे, गगनबावड्याला माझी शेती आहे, वेसरफला डिवायपाडी कारखान्याच्या मागच्या बाजूला माझा एक O2 झोन नावाचा रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट आहे. मी रेअरली जातो तिकडे. सी, मला सांगायचं तात्पर्य काय, साईड बिझनेस म्हणू नका, तुम्ही लेव्हरेज्ड प्रोडक्ट म्हणा, कारण ते खूप महत्वाचं आहे. मी कॉन्सेप्ट वेगळा सांगतोय की सपोज तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आहात. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये आहात आणि माझ्याकडे मी फायनान्शियल फिटनेस चा मी प्रोग्राम घेतो ना. हाऊ कॅन वी लेव्हरेज विथ इच अदर? फॉर एक्झाम्पल, एकदम रॉ एक्झाम्पल आहे, एकदम रिलेट करून आम जस्ट गिव्ह एन एक्झाम्पल राईट. इफ यू कम टू नॉन, तुम्ही आतापर्यंत खूप कॉर्पोरेट्सला काम केलंय, प्रचंड कॉर्पोरेट्सला काम केलंय आणि मी माझ्या लेवलमध्ये मी आतापर्यंत लाखो लोकांना ट्रेन केलंय. ना फॉर युअर कॉर्पोरेट्स नीड माय प्रोडक्ट and my corporates need your product, right? आता मला जर इव्हेंट करायचा असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आजच एकाने मला सांगितलं की भोरच्या इथं आसपास ना माझे जे ओळखीचे आहेत की त्यांनी सांगितलं भोरच्या इथं आसपास किंवा भोर शिरवळच्या आसपास त्यांना इंडस्ट्रीसाठी 15 एकर जागा पाहिजे. आता तो माझा बिझनेस नाही, म्हणून मी माझ्या ओळखीच्या माणसाला काय सांगितलं की तो आहे, तू त्यांच्या लेवलला बघून घे, माझे जवळचे मित्र आहेत ते, त्यामुळे सांगितलं की ते तिकडे जाऊन बघून घे. आता मी काय केलं, त्याच्या स्ट्रेंथ वरती जो तिथं लोकल आहे लेव्हरेज करून मी त्यांना कनेक्शन करून दिलं. हा चांगुलपणाचा विषय झाला. पण मी तुमच्याशी जेव्हा बोलतो ना त्यावेळेस हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्या धंद्यामध्ये तुम्हाला काम नाही करायचंय. समजून घ्या, तुम्हाला तुमचा तयार झालेला इतक्या वर्षापासून जो नेटवर्क आहे त्या नेटवर्क वरती काम करायचं आहे. Network is net worth. What?
सर पुढचा प्रश्न घेतो. मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशन नावातच असं आहे की आम्ही सगळे बिझनेसमन आहोत. प्रत्येक बिझनेसमनला बिझनेसच्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येत असतात आणि त्यासाठी तो ऐनवेळी तर रेडी होऊ शकत नाही. त्याला त्याच्या एक्झिस्टिंग बिझनेस मधूनच त्या नवीन अपॉर्च्युनिटीच्या कॅपिटलसाठी रेडी व्हावं लागतं. तर अशासाठी आपली कॅश रिझर्व्ह तयार करायची स्ट्रॅटेजी काय असेल? ओके, ग्रेट. म्हणजे सगळे मराठी मंडळी आहेत, मी पण मराठा मंडळीच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की धंदा करायला पैशाची आवश्यकता लागतेच असं नाहीये. मी 1000 एकर जमीन घेतली, मी 1 रुपयाची सुद्धा गुंतवणूक केली आणि मी स्ट्रॅटेजी तयार केली. लक्षात आलं का? त्यामुळं एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की मला नवीन धंदा करायचा असेल तर मी परत कर्ज काढून मी परत सारखं सारखं आपण तिकडे जातोय, कर्ज काढून नवीन इन्व्हेस्टमेंट करून सोनं काढून प्लॉट विकून तिथं घालण्यात काय मजा नाही. म्हणजे तुमचं तिकडं वेळ, टाइम, एनर्जी सगळंच लागलेलं असतं. पुढेच सांगतो, मी जेव्हा सिद्धार्थ राजशेखरला माझ्या कम्युनिटीमध्ये बोलवलं, समजून घ्या सर्वांनी मी काय सांगतो ते, त्यावेळेस सिद्धार्थ राजशेखरनी त्याच्या कम्युनिटीमध्ये नाही सॉरी त्याच्या तो जो काही त्याचा जो काही अभ्यास आहे त्याच्यासाठी विक कडून, अँथनी रॉबिन्स कडून, ब्लेअर कडून सगळं शिकून त्यांनी त्याची एक सिस्टीम स्ट्रॉंग तयार केलेली आहे. अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. एकदम सिस्टीम स्ट्रॉंग केलेली आहे. मी माझ्या ठिकाणी मी रॉबर्ट कियोसाकी पण सगळ्यांच्याकडे शिकून मी माझी सिस्टीम स्ट्रॉंग केलेली आहे. माझं नेटवर्क 60-70 हजार लोकांचं आहे, त्याचं नेटवर्क साधारणपणे 1.5 लाख लोकांचं आहे. एव्हरीबडी अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. आता मी सिद्धार्थ राजशेखरला जर माझ्याकडे बोलवलं आणि मी त्याचा जर प्रोडक्ट प्रमोट केला तर मला त्यांनी जेवढा काही वेळ घातला तेवढा मला घालायची आवश्यकता नाही. त्यांनी जे काही इन्व्हेस्टमेंट केली ती तेवढी मला गुंतवणूक करायची आवश्यकता नाही. त्यांनी जेवढा वेळ इन्व्हेस्टमेंट केला तेवढी मला गुंतवणूक करायची आवश्यकता नाही. मी माझं काम करतोय, मनी मॅनेजमेंट, फायनान्शियल फिटनेस याच्यावरती मी माझं काम करतोय. जी काय मी कम्युनिटी बिल्ड केलेली आहे त्याच्यावरती त्याला मी प्लॅटफॉर्म दिला. नाव गिव्हिंग अ प्लॅटफॉर्म टू एनी बिझनेसमॅन इज ऑल्सो अ ग्रेट आयडिया. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल कुराडे साहेब मगाशी होते, ते काय म्हटले की मी बिल्डिंग मटेरियल सप्लाय करतो. त्यांना जर एक 100 बिल्डर्सचे जर असोसिएशनचा जर प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यांनी जाऊन ते 100 लोकांना जर सांगितलं, तो प्लॅटफॉर्म जो मिळाला मला, हा प्लॅटफॉर्म मिळाला. हा प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर मी काय केलं, माझ्या बिल्डिंग मटेरियलचं सगळं त्यांना जाऊन एक्सप्लेन करून सांगितलं 100 लोकांना. बिझनेस आहे राईट. त्याच्यासाठी त्यांनी काय नाही केलं, त्यांनी त्यांचं नॉलेज शेअर केलं. नॉलेज शेअर केल्यानंतर सपोज कुराडे साहेबांनी 1 कोटीचा धंदा केला, 1 कोटी धंद्यावरती जर 1 लाख जर ते द्यावे लागले किंवा ऍज अन ऍफिलिएट कमिशन, ब्रोकरेज मिळत नाही, ऍफिलिएट कमिशन ब्रोकरेज द्यायला लागलं तर हे चांगलं आहे ना. एंटायर वर्ल्ड इज रनिंग ऑन ऍफिलिएट्स राईट नाउ अँड वी ऑल आर स्टक इन टू द ओल्ड पॅटर्न. मला कॉन्ट्रॅक्ट, मला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, म्हणजे मी कन्स्ट्रक्शनच्या धंद्यात येऊ शकत नाही ना. तर माझा तो डोमेनच नाहीये, मला डोमेनच नाहीये. माझ्याकडे पैसे असतील आणि सपोज धनंजय तुम्ही जर कन्स्ट्रक्शन असाल, अमेझॉन, फ्लिपकार्ट, यस तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करत असाल तर मी तुमच्या बरोबर तुमच्या स्ट्रेंथला लेव्हरेज करून माझ्याकडे पैसे असतील तर मी पैसे लावू शकतो. जस्ट ट्राइंग टू क्रिएट अ पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम फॉर अस. So for example, we worked with various people आणि त्यांना सपोज लेट्स टेक एन एक्झाम्पल, सपोज आपल्याकडे एक तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये आहात, सपोज तुमच्या खूप चांगल्या स्कीम्स आहेत. मला कॉन्ट्रॅक्टर बनायची आवश्यकता नाही, मला जागा घ्यायची आवश्यकता नाही, मला गवंडी बघायची आवश्यकता नाही, मला सिव्हिल इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझाईन करायची काय आवश्यकता आहे, तुमचं काम आहे, तुम्ही करा. मी काय म्हणणार, माझ्याकडे 70,000 लोक आहेत, माझ्याकडे 70,000 लोक आहेत. 70,000 लोकांना मी तुमचा प्रोडक्ट प्रमोट करतो. त्याच्यासाठी मला काही नाही करायचंय ना, मला फक्त माझ्या नेटवर्कला तुम्हाला पोर्ट्रे करायचं आहे. याच्यामुळे मी ऍडिशनल 1 रुपया खर्च करत नाही. आय एम ट्राइंग टू गिव्ह यू ओपन पॉइंट ब्लँक स्ट्रॅटेजी राईट नाउ. एव्हरीबडी मस्ट डू दिस पॉइंट ब्लँक, क्लिअर कट. कारण त्याच्यावरती मी पैसे लावत नाहीये, मी माझी स्ट्रेंथ वापरतोय. आस्क अ क्वेश्चन टू युअरसेल्फ, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ, व्हॉट कॅन यू लेव्हरेज विथ अदर पीपल. आणि मग जेव्हा पैसे येतील ते पुढची गोष्ट पुढे आहे. पैसे आल्यानंतर धंदा करायचा हे वाक्य चुकीचं आहे. आज खूप सारे लोक म्हणतात ना की मला तो पिक्चरचा डायलॉग नेहमी आवडतो की एका आयडियावरून खूप गोष्टी करू शकतो आपण.
ती जी आयडिया आहे ना, ती आयडिया फक्त क्लिक व्हायला पाहिजे. एक आयडिया आली ना, लाखो लोक पैसे घेऊन तयार असतात. बट आयडिया एकदम पॉवरफुल पाहिजे. पण डिबेट होतं थोडस, पण हे खूप महत्वाचं आहे. नाही, आपण अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणतात ना, मेरे पास पैसा है, लोन है, बैंक गॅरंटी है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है? तर मेरे पास आयडिया है. अतिशय चांगलं उत्तर तुम्ही दिलत. मी संग्राम देशमुख सरांना विनंती करतो की प्लीज खोत साहेबांचे आभार आमच्या सगळ्यांच्या वतीने आपण व्यक्त करावेत. सर नमस्कार, मी नमस्कार. संग्राम देशमुख. सर तुम्ही जे कोलॅबरेशन ॲफिलिएट सांगितलं तसेच मी तुमची स्ट्रेंथ आम्ही लिव्हरेज केली आहे 2 वर्षापासून. तुम्ही सह्याद्री ॲग्रोच्या बोर्डवर आहात आणि आमचे केशर आंबे ते एक्सपोर्ट करतात दरवर्षी सर. अच्छा, हा. आय लाईक टू क्लॅरिफाय की सह्याद्री ॲग्रिकल्चर ॲग्रोचं वेगळं आहे. आमची सह्याद्री ॲग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोल्हापूर, 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. शिंदेचं नाही मग. But that's leveraging is good. Like your Keshav is exported by Sahyadri. That's leveraging is good. सर आज तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मराठा कम्युनिटीला हे समजून सांगितलं, कारण की बरेचसे फर्स्ट किंवा सेकंड जनरेशन एंटरप्रेनर आहेत आणि ह्या कॅश फ्लो, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट बऱ्याच जणांना समजत नाही. परंतु कॅश फ्लो पॅटर्न, त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह कॅश फ्लो पॅटर्न हा प्रॉफिट लॉस पेक्षाही महत्वाचा आहे हे तुम्ही समजून सांगितलं. त्याबद्दल सर तुमचे अतिशय आभार. मला वाटतं बरेच जण यातले इच्छुक असतील, तुमचे जे बाकीचे सेशन आहेत ते जॉईन करायला, पेड सेशन्स वगैरे. आम्ही त्यांना तुमचे कॉन्टॅक्ट शेअर करू. त्यानंतर सर नंदू शेठ जगताप यांचे मी चांगले आभार मानू इच्छितो की त्यांनी एवढे चांगले वक्ता आम्हाला उपलब्ध करून दिला. त्यानंतर MEAचे जेवढे सर्व मेंबर आज हजर झाले आणि तुमच्या या सेशनचा लाभ घेतला त्यांचे पण आभार. MEAचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि महत्वाचे म्हणजे सर्व मॅनेजमेंट कमिटी मेंबर्स. त्यानंतर हा वेबिनार आणि सर इतर वेबिनार यशस्वी होण्याकरता जे पडद्यामागे आमची इंटरॅक्शन कमिटी झटते त्या सर्व मेंबर्सचे पण आभार मानतो सर. आणि पुढील शनिवारी आपण सर्व पुन्हा भेटूयात. आपलेच एक MEA मेंबर ज्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केला आहे, त्यांची ही जी एक्साइटिंग अचिव्हमेंट आहे, आपण त्यांच्याच तोंडून तो सगळं प्रवास ऐकणार आहोत. त्यामुळं धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा हे लिंक देतोय, फ्री सेशनची लिंक आहे. ज्यांना कोणाला रजिस्टर करायचं असेल ते फ्री सेशन आहे, पेड नाहीये, फ्री आहे, त्याला रजिस्टर करू शकता. थँक्यू सो मच. नंदू जगतापांना पाठवा ही लिंक आणि नंदू सेठ मग मला पाठवा, मी ग्रुपला पाठवतो सगळ्या. येस सर पाठवतो. नमस्कार. थँक्यू. Thank you, sir. Thank you so much for your time. Thank you so much for your giving your opportunity. Bye, everybody.